नमस्कार सगळ्यांना. नमस्कार काका. सुहास सुहास आता दिसला होता ना? आय थिंक डिस्कनेक्ट झालाय, करेल जॉईन. आपण एक अजून 2 मिनिटं थांबूयात, 11 वाजून 5 मिनिटांनी सुरू करूयात. चालेल चालेल. खरं तर आत्ता आलेल्यांचे सगळ्यांचे आभार. स्वागत करतो सगळ्यांचं. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. खरं तर आपली ही स्पेस जनरली दर शनिवारी होत असते. शनिवारी आपण पुस्तकांवर चर्चा करीत असतो, पुस्तकांवर बोलत असतो, पुस्तकांबाबत माहिती देत घेत असतो, त्याची देवाणघेवाण करीत असतो. पण या व्यतिरिक्त एक नवीन प्रयत्न या वेळेला केलेला आहे. तो असा की पुस्तकं बरंच काहीचा या दिवाळीला पहिला दिवाळी अंक आपण आज प्रकाशित करणार आहोत. तर त्यानिमित्ताने आपण आज इथे जमलो आहोत. तर आलेल्या सगळ्यांचे स्वागत आणि आभार. शेखर, कंटिन्यू करा. हो, मी विनायक फोगाडेंना एक रिक्वेस्ट पाठवतो, त्यांना स्पेसची लिंक शेअर करतो आणि मग आपण सुरू करूयात. एकच मिनिट. विनायक होगाडे खाली दिसत आहेत मला. विनायक होगाडे सर, तुम्ही माईकची रिक्वेस्ट पाठवतो, कृपया नाही, ॲक्सेप्ट करा ठीक सर. आहे. हां, पाठवा पाठवा काका, काका तुम्ही पाठवा. त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे, ती फक्त ॲक्सेप्ट करतो मी. हो हो. आहेत. चालेल, सुहास पण आहे. नमस्कार वाचक मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, काका, येतोय आवाज येतोय. पोहोचतोय माझा? हो हो, आला आला, आवाज आला. चालेल चालेल. मला वाटतं काकांनी थोडीशी प्रस्तावना केलेलीच आहे आणि जवळपास सगळे आपले वाचक मित्र बऱ्याच स्पेसेस पासून आणि बऱ्याच वर्षांपासून आपल्याशी जोडलेले आहेत याच प्लॅटफॉर्मवरती. पण बरेच नवीन चेहरे इथे दिसत आहेत की जे मागच्या काही महिन्यांपासून म्हणूयात किंवा आज अगदी पहिल्यांदा आपल्याकडे जॉईन झालेले असतील. तर त्यांच्यासाठी एक थोडीशी पूर्वकल्पना आणि थोडंसं आपल्या ह्या पुस्तकांनी बरंच काही ह्या स्पेस स्पेस म्हणूयात किंवा एक छोटा संघ म्हणूयात त्याविषयी माहिती म्हणून एक 2 शब्द बोलणार आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वी कोविड नावाचं एक संकट घोंघावत आपल्यावरती आलं आणि अवघ्या पृथ्वीला थांबण्यास त्यानं मजबूर केलं. या कोविडच्या काळात जग थांबलेलं असताना मानवी मनाला आपल्या व्यथा, आनंद, उल्हास व्यक्त करायला पण तशाच मर्यादा आल्या होत्या. नाही म्हणायला आंतरजाल हे एक साधन होतं, जिथं लोक एकमेकांशी हितगुज साधत होते, अनोळखी लोक ओळखीचे होत होते, आपली ज्ञानक्षुधा शमविण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आपल्या मानसिक गरजा, भावना तिथे व्यक्त करून तीही भूक भागवत होते. त्याच वेळेस ट्विटर या समाज माध्यमावर स्पेस हा एक प्रकल्प त्यांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. सुरुवातीच्या काळात या स्पेसेसमध्ये राजकीय, वैद्यकीय, कोविड अशा विविध विषयांवरती चर्चा व्हायच्या आणि खरं तर पुस्तकं आणि बरंच काही ही संकल्पना सुद्धा यातूनच जन्माला आली. अनेक पुस्तकप्रेमी पुस्तकांचे वाचन तर करत होतेच, परंतु त्या पुस्तकांबद्दल व्यक्त व्हायला योग्य असा मंच त्यांना मिळत नव्हता असे आम्हाला जाणवले. आणि मग आपण वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलायचं आणि इतर वाचकांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल आपण त्यांच्याकडनं ऐकून घ्यायचं. इतकी साधी, सोपी आणि सरळ संकल्पना घेऊन ही स्पेस सुरू झाली. तसेच क्लब हाऊस या समाज माध्यमावर सुद्धा हा प्रयोग आम्ही केला. पण तिथे हा प्रयोग म्हणावा तेवढा यशस्वी झाला नाही. आणि तिथल्या पहिल्या स्पेसला जे नाव नाव पडलं त्याचीच त्या नावाची पताका हाती धरून ही वाचनवारी अखंड आणि अविरतपणे आधी प्रत्येक रविवारी आणि आता गेल्या काही महिन्यांपासून आता प्रत्येक शनिवारी सुरू आहे. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे जसं विठुरायाच्या वारीमध्ये कुणाची ओळख असो वा नसो, समोर येणाऱ्या प्रत्येकाला माऊली म्हणत आपण हात जोडून पुढे जातो. तसंच या पुस्तकाच्या वारीत जुळणाऱ्या प्रत्येक वाचकाला सामावून घेत कुणी ना कुणी आपले योगदान इथे देत गेले आणि हे सगळेच आमचे माऊली होत गेले. पुस्तकं आणि बरंच काही या मंचावर कोणत्याही पुस्तकावर आपण दिलखुलासपणे चर्चा करतो. या स्पेसच्या माध्यमातून अनेक चांगल्या आठवणी, चांगले अनुभव अनेकांना एकमेकांना देता आले. इथे जगाच्या म्हणजेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आखाती देश, अमेरिका असेल, कॅनडा आहे, युरोपमधील काही देश आहेत,
असे जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक मराठी लोकांसोबत अनेक विषयांच्या पुस्तकांवर बोलायला व ऐकायला मिळालं. या पुस्तकांना किंवा पुस्तकांच्या भाषेला मात्र बंधन कधीच नव्हते आणि यापुढेही असणार नाही किंवा विषयालाही बंधन नव्हते. आणि मागील काही दिवसांपासून या स्पेसच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम केले जात आहेत. सुरुवातीला मी काय वाचलं आणि मला काय आवडलं हे सांगायला जमलेला हा मेळा, नंतर तुम्ही काय वाचलं, काय वाचताय किंवा काय वाचायला पाहिजे या टप्प्यावर कधी येऊन पोचला हे आम्हाला देखील कळालं नाही. आणि नंतरच्या काळात काही लेखकांनी या स्पेसमध्ये आपल्या पुस्तकांबद्दल आणि एकूणच त्यांच्या लेखनाबद्दल माहिती ही आम्हाला आणि सोबतच रसिक वाचकांना मोफतपणे उपलब्ध करून दिली. काही नवोदित लेखकांना त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलायला हा मंच खूपच एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. हा उपक्रम इतका छान चालला की बऱ्याच लेखकांनी आम्ही केलेल्या अनौपचारिक आणि पहिल्याच विनंतीला मान देऊन ते स्पेसमध्ये आमच्यासोबत सामील झाले. दरम्यानच्या काळात अनेक लेखक, संत यांच्या जन्मदिनी किंवा पुण्यतिथीचे औचित्य साधून सुद्धा एक संपूर्ण स्पेस त्यांच्या साहित्यावरती आम्ही घेतली. आणि अगदी अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व मराठी विश्वकोश यांनी पहिलं मराठी ऑनलाईन साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्या संमेलनांमध्ये आयोजकांपैकी एक आणि 4 पैकी 3 सदस्य वक्ते हे आपल्या ह्याच स्पेसमधनं होते, तर चौथे जण या स्पेसमध्ये येऊन बोलून गेलेले एक नावाजलेले लेखक होते. तर आता ह्या स्पेसविषयी आपण थोडीशी एक बॅकग्राऊंड जाणून घेतली. आता प्रवीण काकांनी आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडंसं दिवाळी अंकाविषयी बोलूयात आणि मग आपल्या कार्यक्रमात पुढे जाऊयात. साधारण एक 10 दिवसांपूर्वी आमच्यापैकीच एकाने पुस्तकं आणि बरंच काही चा एक आपण ऑनलाईन दिवाळी अंक करूयात का अशी कल्पना मांडली. आणि मग काय आम्ही सर्वांनी ती कल्पना उचलून धरली. दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा निर्णय ठरला आणि आज ज्या ट्विटरवर ही स्पेस चालते तेथील वाचकांना लेख, कविता यासाठी आम्ही विचारायचे ठरवले आणि आपण सगळ्यांनी आमच्या या साधेला अगदी भरभरून प्रतिसाद दिलात. दिवाळी अंकाच्या निमित्ताने आमच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव आम्हाला नक्कीच झालेली आहे. आलेल्या साहित्य कृतींपैकी हा अलौकिक खजिना तुमच्या हातात देताना आज आम्हाला विलक्षण आनंद होत आहे. ही साहित्यकृती आपल्या सर्वांना आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपण आता ह्यातनं थोडंसं पुढे जाऊयात आता. मग कुठलाही दिवाळी अंक असेल किंवा कुठलंही पुस्तक असेल तर त्याचं प्रकाशन करायचं असेल तर आपल्याला मान्यवर अतिथी लागतात. तसेच आपल्याकडे आता बरेच मान्यवर अतिथी आपल्याकडे उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये लेखक आहेत, पत्रकार आहेत आणि बाकीचेही आपल्याकडे डॉक्टर आहेत आणि आपल्या स्पेसमध्ये नेहमी जुडणारे लोकसुद्धा आहेत. तर आपण आज आपल्या ह्या प्रकाशनाची धुरा देणार आहोत ते एका अतिशय नावाजलेल्या आणि तरुण पिढीचे नेतृत्व करणाऱ्या लेखकांना. खरं सांगायचं तर मित्रांनो, गेले 400 वर्ष तुकोबा नावाचं अथांग आकाश आपल्या अवतीभोवती व्यापून राहिलेलं आहे आणि त्या अथांगपणाचा शोध घेऊ पाहणारे नवीन पिढीचे लेखक म्हणजे डिअर तुकोबा ह्या अगदी गाजलेल्या पुस्तकाचे लेखक श्री विनायक होगाडे आपल्यासोबत आज आपल्या स्पेसमध्ये इथे उपस्थित आहेत. आणि त्यांनी हा दिवाळी अंक आवर्जून याआधी वाचला आणि ते आता त्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करून त्या दिवाळी अंकाविषयी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर आपण आता विनायक सरांना विनंती करूयात की त्यांनी प्रकाशन करावं आणि त्यांचं मनोगत सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवावं. विनायक सर, तुम्ही म्यूटवरती आहात, फक्त तुम्ही ते अनम्यूट केलं खाली तर तुम्हाला बोलता येईल. हा, नमस्कार. नमस्कार. आपण आता प्रकाशनासाठी काही वेगळं म्हणजे काही हे करतोय का की प्रकाशित झाला असं मी हे करू जाहीर? हा, तुम्ही जाहीर केलं तरी चालेल, कारण ती लिंक आता आहे. प्रवीण काका पुन्हा एकदा ती लिंक टाकतील, म्हणजे सगळ्यांना ती लिंक वरती क्लिक केलं की आपल्या संकेतस्थळावर जाऊन तो दिवाळी अंक उपलब्ध आहे. फक्त औपचारिक आपण घोषणा करूयात. माहितीसाठी म्हणून मी थोडं ऍड करतो की हा जो दिवाळी अंक आहे हा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. पुस्तक आणि बरंच काही या संकेतस्थळावरती तुम्ही त्या संकेतस्थळावरती जाऊन वाचू शकता किंवा तो डाउनलोड पीडीएफ स्वरूपामध्ये पण करू शकता आणि पीडीएफ डाउनलोड करून तो सगळ्यांना शेअर करू शकता. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जो सुटेबल असेल पीडीएफ डाउनलोड करून किंवा पीसी वरती जर असेल तर पीसी वरती पण पुस्तक स्वरूपामध्ये बुकलेट स्वरूपामध्ये पण उपलब्ध आहे. तर विनायक सर. हा, तर सर्वात आधी मी तुमच्या सर्वांचं खरं तर मनपूर्वक आभार मानतो. खरं तर इथं आशिष जाधव तर उपस्थित आहेत. मला फार म्हणजे चांगली गोष्ट वाटते, माझ्या भाग्याची सुद्धा गोष्ट वाटते. पण आज हा मान तुम्ही मला देत आहात आणि कदाचित पुस्तकाच्या सगळ्या त्या म्हणजे तुकोबांच्या या म्हणजे मला असं वाटतं की ती तुकोबांची देण आहे. तर तुम्ही माझ्या हस्ते हे करत आहात, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट नक्कीच आहे. मी या ठिकाणी पुस्तकांनी बरंच काही या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं अशा स्वरूपाचं मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो.
बाकी आता माझं कधी बोलणं आहे ते मला कळवा, मग मी त्या पद्धतीनं मांडणी करतो. सर आपण आत्ता बोललं तरी चालेल, आम्ही सगळेच ऐकायला उत्सुक आहोत. ओके ओके ओके. तर खरं तर म्हणजे डिअर तुकोबा पुस्तकाच्या निमित्तानंच या ट्विटर स्पेसची म्हणजे आपली आणि माझी ओळख होऊ शकली. आणि मला आठवतंय त्या दिवशी आपण खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकावर चर्चा केली होती. मला गेल्या काही 1-2 वर्षांमध्ये असं जाणवलं की आपण नेहमी अशी एक सार्वजनिक ओरड आहे की बाबा वाचणाऱ्यांची संख्या कमी होते किंवा पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या हल्ली काय फारशी राहिलेली नाही बाबा. तर पुस्तकं महाग होण्याची एक चर्चा आहे आणि त्यामुळे लोक पुस्तक वाचत नाहीयेत. हल्ली व्हॉट्सअपवर असतात, सोशल मीडियावर असतात आणि वाचणाऱ्यांचे दिवस काही आता सरलेले आहेत की काय आहे. अशा पद्धतीचं एका बाजूला सगळं चित्र असताना दुसऱ्या बाजूला मला बरंच सकारात्मक चित्रही खूप ठिकाणी पाहायला मिळालंय. जसं या ट्विटर स्पेसवर दर शनिवारी लोक एकत्र जमतात. बरं ते काही एका गावचे आहेत, एका ठिकाणचे आहेत, एकमेकाला ओळखतातच असंही काही नाहीये. अगदी परदेशातले सुद्धा काही लोक जॉईन होतात. तर अशा स्वरूपाने एकत्र येणं आणि तेही ऑनलाईन काहीतरी डिजिटल माध्यमाचा उपयोग करून लोक एकत्र येतात, पुस्तकांवर चर्चा करतात, खास करून मराठी पुस्तकांवर चर्चा करतात. ही किती अनोखी आणि किती चांगली गोष्ट आहे खरं तर. खरं तर ही खूप अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. ही मी त्यावेळी सुद्धा बोललो होतो. देवरुखला असाच एक पुस्तक वाचन गट चालतो, ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात. खरं तर ते देवरुख मध्येच लोक सुजाण नागरिक आहेत. ते दरवेळेला एक विषय ठरवतात, वाचलेल्या पुस्तकांवर वगैरे चर्चा करण्यासाठी विषय ठरवतात आणि त्यांनी तब्बल 100 आठवडे तो उपक्रम चालवलेला आहे. आता 100 आठवडे म्हणजे जवळजवळ म्हणजे 2-3 वर्ष ते हा उपक्रम चालवत आहेत आणि ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे मला ते खूपच म्हणजे खूपच आनंदायी अशी ती खरं तर गोष्ट आहे. तर यासारखे उपक्रम एका बाजूला चालू असताना अजिबातच निराश व्हायचं कारण नाही असं मला वाटतं. आपण दिवाळी अंक ही जी एक अनोखी प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती किती खास आहे. आता सोशल मीडियावर आपण बघतोय अलीकडे चर्चा अशी की साधारणतः असे 2 गट दिसतात. एक गट असतो तो म्हणजे साधारणतः म्हणजे बरेच जण दिवाळी अंक आपापल्या पद्धतीनं आपापल्या विषयाला वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित करत असतात. त्यात माझी ही कविता आहे, हे वाचा, ते वाचा अशा पद्धतीचं एका बाजूला प्रमोशन करणारी काही मंडळी दिसतात आणि दुसऱ्या बाजूला दिवाळी अंकाकडे एका ज्याला आमच्या इकडे बसत खवाट पद्धतीनं बघून टोमणे मारणारे काही लोक एक दिसतात की कोण आता हे कोण दिवाळी अंक तुमचे विकत घ्यायचे आणि कोण वाचायचे ते किंवा त्याचा दर्जा किंवा आता ही संस्कृती खरंच तेवढी उपयोगाची आहे का, त्याचसाठी आम्ही आमचे 100-200 रुपये खर्च करावेत का, बरं ते वाचावं का, तेवढी त्याची गुणवत्ता आहे का, दर्जा आहे का. इथं पासून अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा मला तरी गेल्या 8-10 दिवसात फार प्रकर्षाने पाहायला मिळाल्या. दोन्ही अंगानं असतात, काही मिक्स असतात अशा पद्धतीने. परंतु मला तरीही असं वाटतं की दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि दीपोत्सवाला आपण दिव्यांची लागवण करतो आपल्या दारामध्ये, आपल्या ठिकठिकाणी जिथे कुठे आपल्याला दिवे लावता येईल तिथं आपण लावत असतो दिवे. तर हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि मला असं वाटतं की पुस्तकं हे आपल्याला प्रकाशाकडे नेणारा एक 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 मार्ग आहे. म्हणजे गुरु ठाकूर यांची एक फार छान दिवाळीच्या निमित्ताने एक 2 कडव्यांची कविता आहे की बाहेर आहे झगमगाट, जळलाय सारा गाव, आतल्या अंधाराचं काय तिथे एक दिवा लाव, नेणिवेच्या दारावर जाणिवेच्या पारावर, जिथे जिथे असेल वाव तिथे एक दिवा लाव. तर इतके म्हणजे हेच काम खरं तर दिवे लावणीचं, नेणिवेच्या आणि जाणिवेच्या दारावर दिवे लावण्याचं काम म्हणजे काय, तर हे आपण पुस्तक वाचणं आणि हे सगळं करणं हेच मला असं वाटतं की दिवे लावण्याचं काम आहे असं मला वाटतं. एकीकडं लेखन करणाऱ्यांची अभिव्यक्ती कुठेतरी दडपली जाते की काय, असं सगळं वातावरण एका बाजूला नक्कीच आहे. हे अंधाराचं वातावरण आहे. आता सध्या असं नाहीये की तुम्ही लिहिलात तर लगेच तुम्हाला अटक होईल किंवा काय होईल. पण लिहिताना लिहिणाऱ्याला 10 वेळा विचार करावा लागतोय की मी लिहिलं तर मग उद्या काय होईल की काय. ही भीती सुद्धा मनात पेरणं जे आहे ते सुद्धा अंधार पेरण्याचंच काम आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही लोक एकत्र येऊन पुस्तकांनी बरंच काही नावाचा एक दिवाळी अंक काढता, तेव्हा तुम्ही या भीतीला दिलेलं उत्तर असतं, लावलेली एक पंक्ती असते आणि एक पंक्ती लावली की आपल्याला माहिती आहे की अंधार सहजपणे दूर होऊ शकतो. सुनील तांबेंनी दिवाळी अंकाच्या एका एका ह्याच्यावर एक पोस्ट लिहिली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आता लोकांनी म्हणजे प्रकाशकांनी जरा नवनवे प्रयोग दिवाळी अंकाच्या सगळ्या या गोतावळ्यात केले पाहिजेत. कारण हल्ली आता कुणाला वाचायला वेळ नाही आणि असं सगळं ती आपल्याला माहिती आहे सगळं ते. तर ई अंक स्वरूपात किंवा प्रकाशन सोहळे जर करायचे असतील म्हणजे तेच ते जुने मार्ग न वापरता काहीतरी इनोव्हेटिव्ह
केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे करताय ते तेच करताय, की ई अंक असणं, तो मोफत असणं, तो कुणालाही उपलब्ध असणं आणि तो सहजगत्या वाचता येणं आणि त्याचा प्रकाशन सोहळा हा अशा पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून होणं. तर ही खूपच इनोव्हेटिव्ह बाब आहे आणि त्याबद्दल मी तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो. हे बघा, हे मलाही माहिती आहे की ही सगळी उपद्व्याप करण्याला खूप सारी मानसिक शक्ती, ऊर्जा खर्च होते. मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं अगदी पीडीएफ तयार करण्यापासून जे श्रम त्याला लागले असतील, सगळ्यांचे कविता मागवणं, त्यातले काही लेख मागवणं, याच्यासाठीचे श्रम हे असतातच असतात. आणि त्या तुलनेत पैशांचा व्यवहार जो असतो, तो मात्र काही समाधानकारक की तो बॅलन्स दिसत नाही आपल्याला. परंतु तरी सुद्धा आपण हा उपद्व्याप का करतो, ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी शोधायला बघतो, म्हणजे मला हा प्रश्न पडतो बरं का, की का करत असतील लोक एवढं सगळं. एखाद्या लेखकाला माहिती आहे की त्यातनं आपल्याला खरं तर फार पैसे जगण्याला कुठल्याच लेखकाला पैसे इतके त्या लिहिण्यातून मिळत नसतात, तरी त्याला का लिहावं असं वाटतं. मला असं वाटतं की तुकोबा ज्या पद्धतीने म्हणून गेले की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची ते शस्त्र येत नाही करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. मला असं वाटतं की आपलं अभिव्यक्त होण्यासाठीचं एक महत्वाचं माध्यम शब्द हे आहे. आणि म्हणूनच तर तुकोबाला इतका मार मिळून सुद्धा पंढरपूरच्या विठोबाला म्हणजे भेटण्यासाठी त्याला इतकं अडवण्यात आलं, इतका मार मिळाला, इतकं सगळं त्यांनी सहन केलं, पण अभिव्यक्तीचं साधन म्हणून तो लिहत राहिलाच ना अभंग. म्हणजे अभंग लिहत राहिला. आणि आज बघा, आज काय गंमत आहे, आज दिवाळी पहाटेला तुकोबाचे अभंग म्हटले जातात. तर हे काय आहे, ही काय गंमत आहे. 700-800 वर्षांपूर्वी मार खाणाऱ्या तुकोबानं तेव्हा काहीतरी लिहून गेलं, त्याच्या पत्नीने लिहिलं की अवघा रंग एक झाला, आणि आज नाईलाजानं का होईना आपण तुकोबाचे अभंग म्हणतो. म्हणजे मला तर नाईलाज असं म्हणायचं नाही, मला असं म्हणायचं की ते किती सामर्थ्य आहे. आणि हे शब्दांचं सामर्थ्य आहे. शेवटी आपण सगळे गेल्यानंतर आपले शब्द उरणार आहेत. तुमचं पुस्तक आणि बरंच काही नावाचा दिवाळी अंकच उरणार आहे. कदाचित 200-300 वर्षानंतर आपण सगळे कुणी नसणार आहे, पण तेव्हाच्या संस्कृतीतली माणसं जेव्हा मागचं काहीतरी शोधणार आहेत, खोदणार आहेत, तेव्हा त्यांना हे सापडणार आहे. तर मला असं वाटतं आपण फार महत्वाचं काम करतोय. आणि शेखर सर, तुमच्या ट्विटला मी बघितलं, मुलं तुम्ही फोटो टाकलेला आहे, तुमची मुलं म्हणजे तुम्ही बाबा काय वाचतायत हे बघायला मुलं तुमच्या भोवती जमलेली आहेत. तर मुलांना आपण असं ओरडत करतो की मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं एका बाजूला असताना आपलंच अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळं आपण त्यांना काय देतो यावर बरंच अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही मात्र योग्य वाटेवर आहात. खरं तर मला माहिती आहे, मला काय फार बोलायला तुम्ही काय तासभर वेळ दिलेला नाही. मी अजून थोडंसं एक शेवट करतोय. मला असं वाटतं की आपण जे सगळं करतो ते कशासाठी करतो. तुम्ही हा जो उपक्रम करता आहात त्याचं वर्णन मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरांनी खूप आधी करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही म्हणाल की हे हे असं कसं काय तुम्ही म्हणताय. तर ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, खरं तर ज्ञानेश्वरांचाही बराचसा छळ झाला आणि त्यांनी सुद्धा आपली अभिव्यक्ती शब्दांच्या माध्यमातूनच मांडलेली होती. पण एवढा सगळा छळ होऊन सुद्धा ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहितात, त्या ज्ञानेश्वरीचं जे सार आहे, जसं आपल्या संविधान आहे आणि संविधानाचं सार म्हणजे प्रास्ताविका आहे. खरं तर एका पान म्हणजे एकच ओळ आहे, आम्ही भारताची लोक पासून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. तर त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वर लिहिली त्याचं सार, त्याची प्रास्ताविका म्हणजे पसायदान आहे. 9,000 ओव्या असलेली ज्ञानेश्वरी आणि ती 9 श्लोकामध्ये त्याची सगळी मांडणी म्हणजे पसायदान. त्या पसायदानात ज्ञानेश्वर काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की पहिलं मागणं मागतात की जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे ज्यांनी माझा छळ केला त्यांच्याबद्दल ते काही राग किंवा द्वेषाची भावना ठेवत नाहीत, तर त्या खळांची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा सांडो तया सत्कर्मी रती वाढो. रती म्हणजे इंटरेस्ट, आवड, त्यांची सत्कर्मातली रती वाढो, भूता परस्परे जोडो. आपण हे सगळं जे काम करतो हे कशासाठी आहे, हे माणसाला माणसाची जोडण्याचं काम आहे. आणि मैत्र जीवांचं मैत्र माणसांचं तर व्हायलाच पाहिजे. तो काय मुद्दाच नाही आहे. हिंदू मुस्लिम परत काय बरं जातीच्या नावानं जे काय वाद होत आहेत ते सगळं नष्ट होऊन माणसांचं व्हायलाच पाहिजे. प्लस माणसाचं आणि प्राण्यांचं सुद्धा व्हायला पाहिजे. माणसांचं आणि झाडांचं, पशुपक्ष्यांचं व्हायला पाहिजे. तर मैत्र जीवांचे. पुढे ते म्हणतात की दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. दुरित लोक जे आहेत त्यांच्या आयुष्यातलं तिमिर निघून जावा, आणि हेच दिवाळीचं. आणि त्या निमित्तानं आपण हा जो छोटा उपक्रम करतोय, छोटा म्हणजे या अर्थाने की इतका सगळा मोठा सण साजरा होत असताना त्यात सुद्धा आपल्याला दिवाळी अंकाची सगळी उठाठेव करावीशी वाटते. याचसाठी आहे की दुरितांचे तिमिर जावं आणि जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जे म्हणून हवंय त्याला ते मिळावं. आणि हे कुणाला, प्राणी जातीला, समस्त प्राणी जातीला मिळावं. असं ज्ञानेश्वर म्हणजे वयाच्या म्हणजे ज्याला अजून मिशा सुद्धा नुकत्याच फुटलेल्या असतील असा
एक तरुण त्या काळी एवढं सगळं लिहून जातो. खरं तर हे आता आपल्याला पटत नाही आत्ताचं वातावरण बघता, पण एक कुणीतरी ज्ञानेश्वर नावाचा एक तरुण मुलगा लिहून गेला होता. आणि पुढे ते असं म्हणतात की वर्षाचं सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. आपण सगळे कोण आहोत? ईश्वर निष्ठांची मांदियाळी आहोत. आपण सगळे ईश्वरनिष्ठ आहोत. आता ईश्वरनिष्ठ याचा अर्थ लौकिक अर्थानं फक्त देव मानणारे असं ज्ञानेश्वरांना म्हणायचं नाही आहे. तर जे जे म्हणून जे मी वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, जे जे चांगुलपणावर विश्वास ठेवतात आणि माणसाला माणसाशी जोडण्याचा उपक्रम राबवतात, तर ते सगळे ईश्वरनिष्ठ आहे. पुढे ते म्हणतात कलाकल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. जसा कल्पतरू असतो तसं चेतना चिंतामणी नावाचं एक रत्न असतं, जे आपल्या मनातल्या सगळ्या आकांक्षा पूर्ण करता. अशा चेतना चिंतामणीचं गाव वसावं आणि अशा पद्धतीचे लोक, अशा पद्धतीची हे निर्माण होते की बोलतील ते पियुष म्हणजे अमृत बाहेर पडलं पाहिजे. मला असं वाटतं आपला दिवाळी अंक हा हा याचंच ते वर्णन आहे. पुढं ते असं म्हणतात हे सगळं कशासाठी करायचं आहे आपण? चंद्रमेचे अलांछन असे चंद्र व्हावे ज्यावर अलांछन डाग नसतील, मार्तंड जे तापहीन म्हणजे सूर्य तापहीन असले पाहिजेत. म्हणजे आलेल्या माणसाला आपला प्रकाश जाणवला तर जाणवू दे, पण उष्णता जाणवून तो आपल्यापासून लांब जाता का म्हणे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो. अशा सदा सोयरे सज्जन माणसा म्हणजे सज्जन माणसांची एकमेकांची सोयरीक जमली पाहिजे. आणि मला असं वाटतं ही ट्विटर स्पेस अशा सज्जन माणसांची सोयरीक जमवण्यासाठीचा आनंद ओरी आहे. आनंद ओरी ही तुकोबांची जिथं तुकोबा कीर्तन करायचे त्या ओरीला, त्या कट्ट्याला तुकोबांनी आनंद ओरी नाव दिलं होतं. मला असं वाटतं की ही तुमची ट्विट असते की तुकोबांची आनंद ओरी ही आधुनिक डिजिटल आनंद ओरी असं मला असं वाटतं. आणि हे सगळं कशासाठी? तर किंबहुना सर्वस्वी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, किंबहुना सगळ्यांनी सुखी व्हावं यासाठीचा आमचा उपद्व्याप आहे. आम्ही जो दिवाळी अंक केलेला आहे त्यात नवीन लेखक असतील, नवोदित ज्याला नुकतंच काहीतरी टला टो जोडून कविता जमली असेल, त्याला व्यक्त होण्यासाठीचं अभिव्यक्त होण्यासाठीचं माध्यम कुठलं आहे? नवीन लेखक तयार होण्यासाठीचं प्लॅटफॉर्म म्हणून दिवाळी अंकाकडं पाहिलं जात होतं किंवा जातं. तर मला असं वाटतं की त्याच्याकडं टोमण्याच्या नजरेने किंवा अशा पद्धतीने न बघता ह्यातले इनोव्हेटिव्ह प्रयोग कसे करता येतील. आता ई अंकाचा प्रयोग झाला, ह्याच्या पुढे एआयचा. आता मी आणखी एक अंक बघितला की ज्यात एआय वापरून सगळे त्याची चित्र बनवलेली आहेत. असे काही अभिनव प्रयोग म्हणजे ऑडिओ बुक स्वरूपात काहीतरी प्रयोग करता येतील, असं बरंच काहीतरी भन्नाट करता येण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की हा जो तुम्ही उपक्रम राबवलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. तो खूप त्याला एक मूल्य आहे, त्याला किंमत आहे. तर मी तुमच्या सर्वांचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो. आणि ही माझ्यासाठी खरंच आश्चर्याची बाब आहे की तुम्ही माझ्यासारख्या एका नवख्या म्हणजे लेखक ठीक आहे मी म्हणतो म्हणजे मला तसं म्हणून घ्यायला आवडत नाही, कारण अजून माझं काही त्यातलं फारसं कारकीर्द अशी काही नाहीये. पण एक नवख्या लेखकाकडून तुम्ही हे सगळं केलं त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे. आशिष जाधव सर इथं आहेत, पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव इथं आहे. त्यांच्यासोबत मला म्हणजे ते मंचावर असताना मला बोलायची इथे तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि दीपावलीच्या सर्वांना खूप साऱ्या सदिच्छा देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद विनायक. विनायक, तुम्ही काही आता छोटे लेखक राहिलेले नाही आहात. एका वर्षामध्ये ज्या लेखकाची एका पुस्तकाची 6वी आवृत्ती प्रकाशित होते आणि त्या पुस्तकाचं सहवाचन करण्यासाठी 2 महिने जर का कोणी तयारी करून त्याचं त्या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन करत असतील सहवाचन करून, तर त्या लेखकाची महती फार दूरपर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये फक्त एकच ऍड करायचं की आम्हाला पण असं वाटतं की आम्ही नववाचक आहोत. आम्ही स्वतःला नववाचकच म्हणवतो, कारण वाचक पण नवीनच असलं पाहिजे. नवीन आत्मसात करून घेण्याची त्याची तयारी पण असली पाहिजे. तर आम्ही नववाचक आहोत आणि नवीन कल्पना असलेल्या लेखकांचं वाचण्याची तयारी आमची आहे. त्यामुळे अशाच लेखकांना किंबहुना सगळ्याच लेखकांना, पण त्यातल्या त्यात जे नवीन काहीतरी स्फूर्त आहे, जे नवीन काहीतरी उपलब्ध करून देत आहेत वाचकांसाठी, त्या सगळ्या लेखकांना नवती फुटलेल्या या रोपट्याला इथे आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलेलो आहोत, देत राहणार आहोत. यानंतर मी प्रवीण सानप यांना विनंती करतो की प्रवीण सानप यांच्या डोक्यातून ही स्फुरलेली काय म्हणतो आपण विचार आहे, कल्पना आहे की असं काहीतरी करावं. आणि त्यानंतर मग दिवाळी अंकाविषयी जगदानंद भटकर सर आपल्याला माहिती देतील. प्रवीण. नमस्कार सर्वांना.
खरं तर पुस्तकाने बरंच काही ही स्पेस सुरू करण्यामागचं कारण असं होतं की कोविडची सिच्युएशन होती आणि त्यावेळेला खूप साऱ्या स्पेसेस चालत होत्या. म्हणजे वेगवेगळ्या स्पेस होत्या, काही वैद्यकीय क्षेत्रातल्या होत्या. तर आणि या स्पेसेस रात्री 12-12 1-1 वाजेपर्यंत चालायच्या. तर त्यावेळेला असं वाटलं की आपण पुस्तकांबद्दल अशा चर्चा करू शकतो का? आणि सहज सुरू केलेली स्पेस रविवारी स्पेस सुरू केलेली स्पेस आणि आपला खूप चांगल्या प्रकारे त्यात सहभाग. खाली अतरंगी म्हणून कल्पेश सरांचं अकाउंट आहे, विद्या मॅडम आहेत. या सर्वांनी आम्ही क्लब हाऊसवरती अशी स्पेस घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्लब हाऊस हे किचकट समाज माध्यम आहे. तिथं जाऊन आपल्याला स्वतःचं अकाउंट करून घेणं, परत त्याला व्हेरीफाय करणं, त्याशिवाय ते तिथं स्पेस घेता येत नव्हती. मग त्यानंतर कोविडच्या याच्यामध्येच ट्विटर यांनी स्पेस हा एक ऑप्शन सुरू केला आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचार केला की आपण आता स्पेस इकडे घेऊयात का, ट्विटरवरती घेऊयात का. तर मग प्रत्येक रविवारी ही स्पेस आम्ही घेण्याचं ठरवलं. मला अजूनही आठवतंय, शेखर दादाचा एक फोटो आहे लहान बाळासोबतचा आणि तो एक फोटो त्या लहान बाळाला पुस्तक दाखवताना तो फोटो आहे. त्यावेळेला असं वाटलं की आपण खूप उशिरा वाचायला सुरुवात केली. दादाने त्यांच्या मुलांना खूप लवकर सुरुवात केली पुस्तकांशी जवळीक साधण्यासाठी. मग त्यावेळेला आणि त्यानंतर खूप दिवसानंतर समजलं की दादा ऑस्ट्रेलियावरून आमच्याशी बोलतायत. मग दादांनी एक वेळा आम्हाला सांगितलं की प्रवीण, रविवारची स्पेस मला अटेंड करता येत नाही, तर वेळ बदलू शकतो का. त्यानंतर मग आम्ही तो वेळ शनिवारी केला आणि प्रत्येक शनिवारी अखंडपणे अजूनही स्पेस चालू आहे. मध्यंतरी माझ्या एक्झाममुळं मी स्पेस कंडक्ट करू शकलो नाही, त्यामुळं सुहास दादा आणि प्रवीण काकांनी खूप चांगल्या प्रकारे ही स्पेस अजूनही चालू ठेवली. जवळपास 3 वर्ष झाली स्पेस प्रत्येक शनिवारी आपण आयोजित करत आहोत. आणि खरं तर या सर्वांचे खरं आभार आहेत. त्यांनी ही स्पेस आत्तापर्यंत चालू ठेवलेली आहे. मराठी भाषा आणि मराठी विश्वकोश यांच्या माध्यमातून एक ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन देखील भटकर सरांनी आपल्या या स्पेसवरती घेण्याचं ठरवलं आणि तेही कम्प्लीट झालं. त्यानंतर मग आता दिवाळी अंकाबद्दल बऱ्याचशा लोकांची चर्चा सुरू होती. तर दिवाळी अंकही आपण प्रकाशित करू शकतो का, तर याबद्दल विचारणा झाली. इतके सारे लेख आणि इतक्या सारे कविता आमच्यापर्यंत आल्या की ते आम्हाला निवडणं सुद्धा थोडं किचकट गेलं की आता यातल्या नेमक्या कोणत्या निवडायच्या. आणि हा दिवाळी अंक आता प्रकाशित करत आहोत. तर आत्तापर्यंत हा असा प्रवास आहे ॲक्च्युली पुस्तकाने बरंच कायचा. इथून पुढे असाच हा कंटिन्यू राहील अशी अपेक्षा करत. तुमचं प्रेम आमच्यावरती नक्कीच असेल आणि धन्यवाद. धन्यवाद प्रवीण. आज सकाळी जेव्हा थोडस या संदर्भात लेखन करत होतो तेव्हा म्हणजे जो सकाळी सकाळी चांगल्या कल्पना स्फुरतात असं म्हणतात, त्यावेळेसच सुचलेलं आहे की या स्पेसचा मूळ पुरुष म्हणजे प्रवीण सानप आहे आणि या मूळ पुरुषामुळे हे सगळे पुढे वंशावळ आता वाढत चाललेली आहे. त्यामध्ये मध्ये कुठेतरी आम्ही जॉईन झालेलो आहे. तर थँक्यू सुरुवात कल्पना सुरू केल्याबद्दल. दादा, यानंतर यात फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. खरं तर मला आतापर्यंत कधीही व्यवस्थित बोलता येत नव्हतं, परंतु या स्पेसमुळं माझ्या आयुष्यात फक्त एकमेव बदल झाला तो की मी इतक्या मोठ्या मंचावरती येऊन काहीतरी शब्द बोलतोय. बरं, हे प्रवीणचं मोठेपण आहे. प्रवीण त्याच्या गावात प्रवीण एक अभ्यासिका सुद्धा सुरू केलेली आहे आणि तो बऱ्याच मुलांनाही मदत करतो आणि वाचनाविषयीचं प्रेम आपल्याला सर्वांना दिसतच आहे. त्यामुळं छोटंसं जरी तो म्हणतोय तरी तसं काहीच नाहीये. भरपूर मोठं काम प्रवीणने केलं आणि तो तेवढाच उत्सुक वाचकही आहे आणि तेवढाच चांगला लिस्नर पण आहे. हे सगळे गुण प्रवीणकडे आहेत म्हणून हे सगळं आम्ही त्याने चालू केलेलं आम्ही पुढे चालू ठेवतोय. परत एकदा थँक्यू प्रवीण. म्हणजे घरातल्या धन्यवाद. लोकांना थँक्यू म्हणायचं नसतं, पण थँक्यू म्हटल्याशिवाय पुढे पण जायचं नसतं. यानंतर औचितपणे कोणाच्या तरी डोक्यातून कल्पना सुचली. आता कोणाच्या डोक्यातून सुचली माहित नाही. 10 दिवसांपूर्वी कल्पना सुचली तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये आलंही असेल की अरे आता काय 10 दिवसात कुठे काय असं होत असतं का. पण कल्पना स्फुरली आणि ती शेअर झाली. शेअर झाल्यानंतर त्याला डोक्यात कोणाच्या कल्पनेत ते घोंगावत असेल शंका कुशंका, तरी पण सगळ्यांनी लगेच हो म्हटले. लगेच हो म्हटल्या ट्विटरवरती पोस्ट झाली आणि हे सगळं झालं अर्ध्या तासामध्ये. म्हणजे स्फुरलेली कल्पना आली आणि ट्विटरवरती दिवाळी अंक पब्लिश करणार आहोत पुस्तकाने बरंच काही,
हे सगळं अर्ध्या तासामध्ये झालं. आणि अर्ध्या तासामध्ये ती लिंक शेअर झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये 10 लेख येऊन पडले. म्हणजे इतकं सगळं जर आहे, तेव्हा आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव झाली की हे वाटतं तितकं सोपं नाहीये. आणि या सगळ्या वाटचालीसाठी जे आमचे खांदे समर्थ आहेत, त्या लोकांना त्या लोकांनी फार म्हणजे इथे आभार प्रदर्शन म्हणून नाही, पण ज्यांनी काम केलंय त्यांचं उल्लेख व्हायला हवा. त्याच्यामध्ये अतरंगी म्हणून हे हँडल आहे, तो कल्पेश परब. तेजा म्हणून आमचा आहे तेजस पेडणेकर. या दोघांनी पूर्णपणे टायपिंगचं काम त्यांनी हँडल केलं. त्यानंतर जगतानंद सर, प्रवीण सर आणि शेखर, विद्याताई या सगळ्यांनी कोणते लेख निवडायचे त्याच्यासाठी सगळ्यांना मार्गदर्शन केलं. तर अशाच एका खांद्यावरती दिवाळी अंकाबद्दल दिवाळी अंकामध्ये काय आहे, दिवाळी अंकाबद्दल बोलण्यासाठी मी आमंत्रित करतोय डॉक्टर जगतानंद भटकर यांना. नमस्कार सगळ्यांना. दिवाळी अंकाचं एक औपचारिक उद्घाटन आपण केलेलं आहेच. परंतु या दिवाळी अंकाचा थोडक्यात परिचय, अगदी 2-3 मिनिटात मी परिचय आपणाला करून देतो. ऑनलाईन अंक उपलब्ध आहे, त्यामुळे तो वाचायला आपल्यामध्ये उत्सुकता असेल. बऱ्याच लोकांचे निरोप आले की सर ओपन होत नाही, परंतु आज तो ओपन होईल. तुम्हा सगळ्यांना तो वाचायला मिळेल. मी एकदा विठ्ठल वाघ सरांशी बोलत होतो. त्यांना विचारलं की सर, ही कविता जी तुम्ही लिहिता, जी चांगली कविता आहे आणि लोकांपर्यंत जाते, ती तुम्हाला केव्हा सुचते? तर ते मला म्हणाले की फार अ, अगदी मला त्यांच्या बोलण्याची जी काही ढब आहे ती फार वेगळी आहे. ते म्हणाले की कविता मला एका रात्रीतून सुचत नाही. तर साधारणतः एक 5, 6, 10 वर्षापासून ती कविता माझ्या मनामध्ये असते आणि मग तिला एक निमित्त मिळतं की ती कागदावरती येते. प्रवीण सानप असेल, शेखरजी असतील, प्रवीण कलंत्री असतील, कोविडचं निमित्त वगैरे असा हा शब्द नाही. कारण ज्या कोविडनं सगळ्यांचं जगणं हिरावून घेतलं, संपत्ती, पैसा, जीव, प्रेम, तो कोविड या सगळ्या गोष्टीचं निमित्त होऊ शकत नाही. तर या सगळ्या लोकांच्या मनामध्ये पुस्तक वाचनाची आणि पुस्तकाच्या प्रेमाची एक स्पार्क, एक ज्योत कुठेतरी तेवत होती. तिला फक्त एक साधं दुःखाचं स्पेसचं, वेळेचं निमित्त मिळालं आणि मग ही स्पेस आपल्यासमोर उभी झाली. अ, आणि तो एक नैसर्गिक नियम आहे. चांगली गोष्ट यायला कुठेतरी एक वेळ लागतो, निसर्ग लागतो, नियती लागते. तर ती आपल्याला मिळाली आणि ही स्पेस आपल्यासमोर आहे. हजारो पुस्तकांचा परिचय आपण या स्पेसवरती करून दिलाय. बऱ्याचशा लेखकांना बोलतं केलंय. संमेलनं वगैरे घेतलीत. पुढेही काही चांगल्या पुस्तकांबद्दल बोलण्याचे मनोरथ तिथे आम्ही दर आठवड्याला आखतो. तर आता हा दिवाळी अंक हे सुद्धा असंच कुणाच्या तरी मनामध्ये नव्हतं तरी मी त्याला एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणतो, की आपण जेव्हा पुस्तकाशी संबंधित काम करतो, तेव्हा हा दिवाळी अंक हा एक अनिवार्य विषय होतो. कारण फार खोटं आहे, की मराठी लोक दिवाळीमध्ये फराळाचा विषय आणि फराळ कुठे चांगलं मिळतं, विदेशात कसं पाठवावं किंवा फराळाबद्दल चर्चा करत असतील. अजिबात नाही. माझं गाव 3-4 हजार लोकांचं छोटंसं गाव आहे. त्या छोट्याशा गावात सुद्धा 7 ते 8 किंवा 10 दिवाळी अंक येतात. मराठी माणूस हा फराळापेक्षा, त्या दिवाळीतल्या अनेक मेजवान्यांपेक्षा दिवाळी अंकाची चर्चा करतो आणि मराठी साहित्य, संस्कृती किंवा मराठी भाषा, मराठी माणूस या सगळ्यांचा जर तुम्हाला त्यांचा धांडोळा घ्यायचा असेल, संशोधन करायचं असेल, तर तुम्हाला त्या मराठीतले दिवाळी अंक शोधावे लागतात. वेगवेगळे अंक शोधावे लागतात. अ, अशा कितीतरी ऐतिहासिक पासून ते अगदी समकालीन संकल्पना आहेत, विषय आहेत, व्यक्ती आहेत, की ज्यांच्यावरती भरभरून लिहिलं गेलंय आणि ते सगळं दिवाळी अंकांमध्ये लिहिलं गेलंय. लेखकांसाठी हा दिवाळी अंक हा एक इतका सुखाचा आणि आनंदाचा काळ असतो, की विजया वाड आहेत. त्या सुंदर अगदी बालसाहित्यिका म्हणता येईल, पण त्यांचं काम कोशाचंही काम खूप मोठं आहे. एकदा बोलता-बोलता ते म्हणाले, की स्वतः आम्ही काम करत असताना बसलो होतो आणि ते दिवाळीच्या दरम्यान सोबत बसताना ते सांगितलं, की ते म्हणाले, की माझ्या आयुष्यात सगळ्यात आनंदाचा काळ जर कुठला असेल, तर तो हा दिवाळी अंक प्रकाशित होण्याच्या आधीचा असतो. कारण बरेचसे या दिवाळी अंकाचे जे काही संपादक असतात, ते फोन करतात आणि सांगतात, की "मॅडम आम्हाला लेख द्या."
आणि मग त्यांना लेख द्यावा लागतो. तर त्या दरम्यान मनाला सृजनाचे इतके धुमारे फुटतात ते आणि तो इतका काळ आनंदाचा असतो, की प्रत्येक क्षणी काहीतरी सुचतं, प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन विचार येतो आणि तो कागदावर उमटावा, त्याचा लेख करावा, त्याची कविता करावी, त्याची एखादी कथा करावी आणि ती पाठवावी. याच्यात सगळं आयुष्य आनंदात जातं. तर आपण मराठी लोक या दिवाळी अंकाच्या अशा आनंदात जगत असतो. हा जो पुस्तक आणि बरंच काही हा दिवाळी अंक आहे, हा असाच एक आनंदाचा एक ठेवा आम्ही निर्माण करतो आहोत. अ, छत्रपती शंभूराजांच्या संघर्षांची अ, अंतिम मीमांसा असा एक सुंदर लेख याच्यामध्ये आहे. पुन्हा शहाणी राणी फुलनदेवी असा एक लेख याच्यामध्ये आहे. पुस्तकवाली आजी, आता जे आजी पुस्तकांसंदर्भात चांगलं काम करते त्याच्यावरती विभूतींनी एक चांगला लेख लिहिलाय. तो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ललित लेख आहेत. त्याच्यामध्ये व्यवसाय आणि रामायण असा एक नाविन्यपूर्ण लेख मला आवडला. व्यवसाय आणि रामायण तो वाचकांनी जरूर वाचावा. प्रिय सिद्धार्थ असा एक ललित आहे, की जे सिद्धार्थ गौतम बुद्धाशी संवाद साधते. क्षण आयुष्य हा प्रवीण कलंत्रींचा किंवा संस्कार स्वप्न हा समाधान महाजन या अधिकारी वर्गातील मोठ्या माणसाचा एक लेख आहे. कविताही फार छान आहेत. सवाष्ण, ओंजळवर फुले अशा काही कथा आहेत. तर एकूणच आपल्याला दिवाळीचं एक चांगलं गिफ्ट म्हणूया अशा पद्धतीचा हा एक सुंदरसा दिवाळी अंक आम्ही या प्लॅटफॉर्मवरून तुमच्या समोर सादर करतो आहोत. शेवटचं सांगायचं म्हणजे कविता फार छान आहेत. मला अलीकडच्या काळामध्ये मी जरा हे विधान इथे करायला मला हरकत नाही. हा प्लॅटफॉर्म असतो अशा लोकांमध्ये ते करायला हरकत नाही. अ, आ आणि आम्ही कोणाचा असं ठरवून प्रचार करत नाही. परंतु मला एक ते गाणं खूप मनाला लागतंय, की अवघड असतं गळ्या समजाया बाप र, असं एक सुंदरसं बाप लोक नावाच्या चित्रपटातलं गाणं आहे. तर मला वाटतं, की ते गाणं अ, माझ्या दृष्टीनं द सॉन्ग ऑफ सेंच्युरी आहे, असं मी जरूर म्हणेल. कारण ती भावना बापाबद्दलची भावना अलीकडच्या काळामध्ये फार व्यक्त व्हायला लागली आहे वेगवेगळ्या साहित्यांमधून. तर याही दिवाळी अंकामध्ये बाप-लेकीचं नातं, बाप-माणूस अशा काही सुंदरशा कविता आहेत. तर त्या तुम्ही जरूर वाचा. हा खूप सुंदरसा दिवाळी अंक आहे. फार कमी वेळात हा दिवाळी अंक तयार झालाय अशी भावना नाहीये. हे जे सगळं साहित्य असतं हे फार मोठ्या विचारानं तयार होऊन आलेलं असतं आणि त्यातून त्याला मांडायला 10 मिनिटाचाही वेळ लागत नाही. त्यामुळे याच्यामागे एक चांगली पार्श्वभूमी आहे, अभ्यास आहे आणि चांगल्या भावना आहेत. त्यामुळे जरूर हा अंक डाउनलोड करा, वाचा. काही अडचणी असतील तर लिंकला मेसेज करा. धन्यवाद. शेखरजी. धन्यवाद जगतानंद सर. तुम्ही अगदी थोडक्यात आणि महत्त्वाचं सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं एक छोटीशी इथे गोष्ट नमूद करावीशी वाटते. आपल्याकडे बरेच लेखक आत्ता आहेत किंवा आशिष जाधव सर आहेत. तसंच आमच्याकडेही आमच्या ग्रुपमध्ये अजूनही खूप छान लेखक आणि कवी आहेत. अगदीच नाव घ्यायचं झालं तर शिवाजी सांगळे सर आहेत. खूप छान कविता लिहितात. त्यांची कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. समाधान महाजन सर आहेत. त्यांची स्वतःची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, की जी आज स्पर्धा परीक्षांसाठी वापरली जातात. त्यांच्याकडेही आपण येऊयात. पण मला वाटतं आता आपण सर्वात पहिले नरेंद्र बंडबे सरांकडे जाऊयात. आणि मला वाटतं प्रवीण काका त्यांची थोडक्यात 2 वाक्यात तुम्ही ओळख करून दिली तर खूप बरं होईल. नरेंद्र बडंबे सर, आता आपल्या काल त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी अक्षरशः 1 सेकंदाचाही उशीर न घेता सांगितलं की मी येतो म्हणून. तसंच आशिष जाधव सरांनी सुद्धा अगदी ताबडतोब होकार दिला. हे या स्पेसचं आपल्यावरच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं. तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो परत एकदा. गोल्डन ग्लोब ही एक रेटिंग एजन्सी आहे, जागतिक रेटिंग एजन्सी आहे, की जी सिनेमांचं मानांकन करत असते जगभरातल्या सिनेमांचं. तर या गोल्डन ग्लोबचे जे जगभरात 200 सदस्य आहेत त्यापैकी 3 सदस्य भारतामध्ये आहेत. त्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य नरेंद्र बडंबे सर आहेत. त्यांनी मध्यंतरी कुब्रिकवर, अमेरिकेचा एक दिग्दर्शक आहे कुब्रिक, त्याचं चरित्र लिहिलं होतं. तर त्यावेळेला नरेंद्र सरांशी परिचय झाला होता आणि त्यांना आपल्या स्पेसवर बोलवलं होतं आपण. तर त्यावेळेला त्यांचं सेशन इतकं छान झालं होतं की बस, चित्रपट कसा बघायचा आणि कोणत्या दृष्टिकोनातून बघायचा हे सुद्धा त्यांच्याकडून समजून घेतलं होतं. तर असे हे आपले नरेंद्र बडंबे सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. माझी एक विनंती आहे पण यापूर्वी
की ज्यांनी स्पेस या जगामध्ये, या स्पेसमध्ये ज्यांनी मला इंट्रोड्यूस केलं, आशिष जाधव सरांनी याबद्दल बोलावं पहिल्या स्पेस बद्दल. कारण की स्पेस हे मी सुरू झालं होतं माहित होतं, मराठी स्पेस असतात हेही माहित होतं, पण हे स्पेस मध्ये यायला पाहिजे आणि 10 सिनेमांबद्दल बोललं पाहिजे याची जी सवय आहे ती आशिष जाधव सरांनी लावली. त्यानंतर आपण क्युब्रिकची स्पेस केली आणि अनेक स्पेस तुमच्या मी ऐकल्या. मला वाटतं आशिष जाधव सर अगोदर बोलतील आणि त्याच्यानंतर मी बोलतो. सर. सर, आशिष जाधव सर आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांनी बोलणे हा प्रघात आपल्या महाराष्ट्राच्या कार्यक्रमांमध्ये नाहीये. त्यामुळे आम्ही तुमची ही रिक्वेस्ट विनम्रपणे नाकारतो आहोत. आणि अध्यक्षांना थांबवणं आम्हाला शक्य होणार नरेंद्र नाही. नरेंद्र हा हा, तुम्ही बोला बोला बोला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, तुमच्या परवानगीने बोलतो मी. नाही, असं काही हा. नाही. रुब्रिक वरती तुम्ही जे काही लिहिलंय ना, हा. त्याच वेळी तुम्ही आता विविध ठिकाणी लिहिता. हम्म. तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्राला आता एक नोंद साहित्यिक, नवे लेखक नाही असं नाही, तर तुम्ही आता प्रतियश लेखक झालेला आहात. अरे बापरे. अच्छा, थँक्यू. आणि ते करण्यामागे तुमचा हात खूप मोठा आहे. मला 2-3 गोष्टी जाणवल्या या पुस्तक आणि बरंच काही मध्ये, की ज्या व्यक्ती सध्या मी ज्या वयोगटामध्ये राहतो 16 ते 20-22 या वयोगटामध्ये माझा वावर जास्त आहे आणि मी एका युनिव्हर्सिटीमध्ये आहे, ॲमिटी युनिव्हर्सिटीमध्ये, जी मुंबई पुणे हायवेवर तुम्हाला दिसत असेल. मला एक जाणवलं की मराठी वाचणारी मुलं ही तिथे नाही आहेत. आणि नंतर असं जाणवलं की एक दिवशी आम्ही मराठी दिवसाचा प्रोग्राम घेतला आणि नंतर जाणवलं की खूप मुलांनी त्याच्यामध्ये लॉग इन केलं. मला तर अगोदर वाटत होतं की 20-25 जण आले तरी पण आपण खूप मिळवलं, पण नंतर असं जाणवलं की अरे 150-200 पेक्षा जास्त मुलं तिथे आली, लॉग इन केलं त्यांनी आणि त्यांनी तिथे कविता म्हटल्या, त्यांनी तिथे आपली जे काय कॉन्टेंट तयार केलं असेल ते म्हटलं, जुन्या कविता म्हटल्या, आपल्या कविता म्हटल्या. त्यामुळे हे जे ऑनलाईन, आणि तेव्हा कोविड सुरू होता, हे जे ऑनलाईनचं जग आहे आणि त्याच्यामध्ये ही नवीन मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. बरं, ह्याच्यातलंही प्रत्येक मुलगा जो पार्टिसिपेट झाला होता हा इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेला होता. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधीतरी वाचनाची सवय लावली असेल मराठी, आणि त्या वाचून त्याच्यातून बोध घेऊन स्वतःच्या कविता करणं, म्हणजे इंग्रजी माध्यमातला पोरगा किंवा मुलगी हे मराठीमध्ये कविता करणं किंवा एक्सप्रेस होणं हे माझ्यासाठी खूपच भारी होतं. त्याच दरम्यान हे पुस्तकाने बरंच काही शी मी जोडलं गेलो होतो. त्यानंतर आम्ही एकदा नागराज मंजुळे यांना बोलवलं होतं यांचं घर बंदूक बिर्याणीच्या दरम्यान. त्यावेळी एक ठोंबरे आणि जोशी अशी नावाची ठाण्याची 2 मुलं अगदी आपल्या इंग्रज भाषेमध्ये, म्हणजे इंग्रज युक्त मराठीमध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट करत होती. तेव्हा मी नागराज मंजुळेंना म्हटलं की हे थोडंसं नवीन पिढी आहे, पण तो असं म्हणाला की बाबा हे एवढं बोलतायत हेच खूप आमच्यासाठी चांगलं आहे, आणि हा जर माझ्या सिनेमासाठी आला तर यांना जर हा माझ्या सिनेमाशी जोडला गेला तर हे खूपच चांगलं होऊ शकतं. मला असं वाटतं की मराठीमध्ये आता जी नवीन SMS ची भाषा आलेली आहे, किंवा ह्या SMS च्या भाषेचा उल्लेख उत्तम कांबळेंनी आपल्या जे अध्यक्षीय भाषण होतं 2009-10च्या दरम्यान, उत्तम कांबळे जेव्हा संमेलन अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी SMS च्या भाषेचा स्वीकार केला पाहिजे याचा उल्लेख केला होता. तेव्हा आजच्या घडीला जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने ज्या पद्धतीचं साहित्य स्वतःचं तयार केलेलं आहे आणि ज्या पद्धतीची अभिरुची त्यांची डेव्हलप होते, मराठीमध्ये असेल आणि इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये आहेच. आमच्याकडे जापनीज साहित्य वाचणारी मुलं खूप आहेत, कोरियन साहित्य वाचणारी खूप आहे. BTSने तर संपूर्ण जगच बदललेलं आहे.
तर मला असं वाटतं या अशा प्रयत्नांमध्ये पुस्तक आणि बरंच काही ज्या पद्धतीचं काम करत आहे, ज्या पद्धतीच्या लोकांना जोडत आहे आणि नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये आणि जुने तर आहेच. तर या नवीन पिढीला कनेक्ट करण्याचं काम हे पुस्तकाने बरंच काही ने केलं आणि आज त्यांचा जो दिवाळी अंक येत आहे त्याला माझ्या खूप शुभेच्छा. याच्यामध्ये पुढे जाऊन आपण या सर्व SMS च्या भाषेमध्ये बोलणाऱ्या, शॉर्ट मेसेजिंगमध्ये बोलणाऱ्या आणि इंग्रजीयुक्त मराठीमध्ये बोलणाऱ्या मुलांना पण आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपली जी भाषा आहे ती आणखी जास्त समृद्ध होईल. ती समृद्ध आहेच, पण ती जास्त समृद्ध होण्यासाठी या मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. कारण की आज तुम्ही आम्ही मराठीमध्ये शिकलो असलो आणि मराठी भाषेबद्दलचा एक आपुलकी आपल्या सर्वांना आहे. पण मला त्या पालकांचं खरंच कौतुक वाटतं की ज्या पालकांनी त्यांना मराठी वाचण्याची सवय लावली, त्यांना मराठीतून विचार करण्याची सवय लावली, त्यांच्याशी ते मराठी बोलले आणि त्यांना त्यांना आपल्या मराठी भाषेशी जोडून दिलं. आता ही मुलं पुढे जाऊन ज्या ज्या पद्धतीने वाचतील हे पुढे त्यांचे मार्ग त्यांना सापडत जातील आणि ते साहित्याशी जोडले जातील. मला कालचा एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो. काल मी आमच्या तिथे एक एक नाश्ता करायला जातो. साऊथ इंडियन आहे, अन्ना इडली नावाचं, चेन्नई इडली. तिथे नाश्ता करायला जातो. सकाळी चालून आल्यानंतर तिथे एक बापा आणि मुलामध्ये संवाद झाला होता. पोरगा एक 2.5-3 वर्षाचं होतं आणि वडील होते आणि त्याने वडा सांबार मागवला. पोराने म्हटलं की ओ डोनट. तर वडील त्याला म्हणाला की नो नो, दिस इज सॉल्टेड डोनट, दिस इज नॉट अ डोनट, दिस इज सॉल्टेड डोनट, यू वॉन्ट इट? नो 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 नो, आय विल हॅव ओनली डोनट. वडील जे आहे हे हिंदी बेल्ट मधले होते आणि ते पोराशी हिंदीमध्ये बोलत होते आणि पोरगा हा युरोपियन ॲक्सेंटमध्ये तीन नुकताच माझ्या मते 1 वर्ष झालं असेल त्याला बोलून, 3 वर्षाचा होता आणि युरोपियन ॲक्सेंटमध्ये तो वडिलांना इंग्रजीमध्ये रिस्पॉन्ड करत होता. तर मला खूप कौतुक वाटलं, वडील हिंदीमध्ये बोलतायत आणि पोरग जे आहे हे त्याला युरोपियन ॲक्सेंटमध्ये त्यांना उत्तर देत आहे. तर मी त्यांना म्हटलं की अरे हे मस्त आहे, मस्त मुलगा आहे तुमचा, पोरगा एकदम खूप बोलतो, पण तो असा रिस्पॉन्ड का करतो? तर तो असं म्हणाला की इंग्रजी ही युरोपियन इंग्रजी त्याची नॅचरल भाषा आहे. तर मला ते एकदम गमतीशीर वाटलं की नॅचरल भाषा, अरे बापरे, या टर्मचा आपण कधी विचारच केला नव्हता की ही टर्मिनल नॅचरल भाषा ही पण असू शकते. नॅचरल भाषा आपल्याला काय माहित होती? तर माझी मातृभाषा होती, ज्या मातृभाषेमध्ये तो त्याच्या मुलाशी कन्व्हर्सेशन करत होता. तर ही नॅचरल भाषा बदलते, नॅचरल भाषा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर ही नॅचरल भाषा आपण आपल्या मुलांना मराठी जर दिली तर ती आणखी वाढेल आणि आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. ज्या मुलं ज्या पद्धतीची भाषा बोलतायत, जी टर्मिनॉलॉजी आलते, हे सर्व आता जग वेगळ्या पद्धतीने बदलतंय. खूप असं संस्कृतींचं असं मिलन होतंय. त्याच्यामध्ये BTSची पण भाषा असली पाहिजे, त्याच्यामध्ये युरोपातला हिपहॉप किंवा ज्याला आपण म्हणू की जे रॅपर आहेत त्या रॅपरची भाषा पण त्याच्यामध्ये आली पाहिजे. आणि हे मराठीमध्ये जर सर्व काही घडलं तर याला खूप आणखी चांगली आपली भाषा वाढेल. आणि अशा उपक्रमांना जर पुस्तक आणि बरंच काही नाही जर त्याच्यामध्ये स्थान दिलं तर मला असं वाटतं की आणखी आपल्याला पुढे जाण्यासाठी, नवीन पिढीशी बोलण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल. या पुस्तकाने बरंच काहीच्या दिवाळी अंकाला माझ्या शुभेच्छा आणि मी तो नक्कीच वाचणार आहे आणि त्याच्यावर प्रतिक्रियाही देणार आहे. सुहास आहे का? हो, आहे. चाल कंटिन्यू करा सुहास मग. हा, कंटिन्यू करा. सर थांबले आहेत, नरेंद्र सर थांबले आहेत, आपण कंटिन्यू करा.
सुहासजी, बहुतेक काहीतरी टेक्निकल अडचण आहे. कलंदरींचा आवाज येत नाही बरं का. तुम्ही आपण एक काम घ्या मग. करूयात का, हं. आपण आशिष सरांना ठेवूयात आता. आशिष सरांना हो, माईक आशिष देऊयात, सरांकडे द्या. सरांचं मनोगत काय आहे ते ऐकूयात. तोपर्यंत सुहास आणि प्रवीण काका येतीलच परत. चालेल. आहे मी आहे इथेच. मी बोलू का काय काय करू? हा, बोला 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 सर तुम्ही. ओके. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुस्तक आणि बरंच काही ही स्पेस मी ट्विटरवरती बघायचो. कधी हिंमत व्हायची नाही की या स्पेसमध्ये आपण जॉईन झालं पाहिजे किंवा तिथे गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेला पत्रकारितेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम केल्यानंतर बुजरेपणा नाही, पण एक सिलेक्टिव्हिजम अंगात भिनतं. ते यासाठी भिनतं की अनेक वेळा असं होतं की आपण आगंतुकपणे कुठल्यातरी व्यासपीठात जातो किंवा तिथे सहभागी होण्याचा प्रयत्न करतो आणि मग आजूबाजूला आपणच तिथे जे चाललेलं आहे त्याच्यावरती मात करतो. मे बी ते ग्लॅमरचं त्याला काही वलय असतं किंवा नकळत काही लोकांना एक सुप्त अशी अशी त्याला म्हणूया ना की एक अशी जादू आले बाबा उगीच काही नसताना, असं ते होतं. म्हणून मी टाळायचो. पण आज असं लक्षात आलं की खूप चांगले मित्र इथं मला मिळालेले आहेत. म्हणजे प्रवीण काका कलंत्री असतील, शेखर जाधव असेल, तुषार इंगळे असतील, की मी सकाळी आवर्जून कोणाचा ट्विट बघत असेल, तर ते तुषार इंगळेंचं बघतो आणि मला खूप अप्रूप वाटतं, की एक माणूस 365 दिवस रोज सकाळी फिरायला जातो. नुसताच फिरायला जात नाही, तर फुलं, झाडं, वेली, गवत सर्वांचे फोटो टाकतो आणि इतकी सुंदर नावं आपल्या फुलांना, झाडांना आहे, हे सुद्धा मला नव्यानं कळलंय. म्हणजे अशा काही-काही गोष्टी असतात ज्या Twitterवरनं मिळालेल्या आहेत, ज्या Facebookमध्ये माझ्यासारखा माणूस कधीच रमलेला नाही. Twitterवरती एक रंजकता अशी आहे, की इथे तुमच्या मागं कुठला इझम आहेच किंवा असलाच पाहिजे किंवा तो तुम्ही दाखवलाच पाहिजे, याचं काही बंधन नाही. उलट तुम्ही इझमलेस असाल, तर इथं यश जास्त आहे. पुस्तक आणि बरंच काहीचंही तेच वैशिष्ट्य आहे, की कोणीही यामध्ये इझम घेऊन बोलत नाही किंवा व्यक्त होत नाही किंवा युरोका म्हणत मला काही नवसाक्षात्कार झाला आणि तो मलाच पहिल्यांदा झालाय, म्हणून मी ओरडून जगाला सांगितलं पाहिजे, असंही नाही. त्यामुळं मला हे पुस्तक आणि बरंच काही याचा एकूणच हा उपक्रम खूप आवडलाय. आणि जी लोकं सहृदयी आहेत, त्याचबरोबर समस्वभावी आहेत, कुणीही एकमेकांना ओव्हरशॅडो करत नाही, ही तर खूप खूप दुर्मिळ बाब आत्ताच्या जगात आपल्याला दिसते आणि त्या ट्विटर स्पेस असू दे किंवा एकूणच तुमचा उपक्रम असू दे, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. राहिला प्रश्न दिवाळी अंकांचा. मला असं वाटतं दिवाळी अंक आज बाजारात जितके येतात, ते दिवाळी फराळासारखे आहेत, की सर्व जिन्नस त्यात असलं पाहिजे. अनेक वेळा काही-काही दिवाळी अंक 1-2 लेखांच्या पलीकडे नसतात. अनेक वेळा असं म्हटलं जातं पत्रकारितेमध्ये, "व्हाय यू आर इन द बिझनेस ऑफ न्यूज?" आणि मग लक्षात येतं, की आपल्याला जाहिरातींसाठी बातम्या द्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं जेव्हा दिवाळी अंकांचंही सगळीकडे बजबजपुरी झालेली आहे, त्यामध्ये असं वाटणं, की आपण एक दिवाळी अंक काढला पाहिजे. मला आठवतंय मी साधारणतः 1 वर्षापूर्वी या दिवाळी अंकातला जो पहिला लेख आहे, विजय गीते पाटील याला भेटलो होतो. किंबहुना तोच मला भेटायला आला होता. आणि मग कोणी ना कोणी फोन करून भेटायला येतं किंवा भेटण्याचा आग्रह धरतं, आपण भेटलं पाहिजे म्हणून मी नेहमीप्रमाणे कुठेतरी Starbucksला विजयला भेटलो. लक्षात आलं एक 27-28 वर्षाचा मुलगा, किरकोळ शरीरयष्टी, चेहऱ्यावरनं, बोलण्यावरनं कुठंही वाटत नाही की एवढा कंटेंट याच्या डोक्यात असेल. त्याही पेक्षा तो कंटेंट इतक्या सामर्थ्यपणे लेखणीच्या रूपात तो उतरवू शकत असेल. इतकं चांगलं मराठी ऱ्हस्व, दीर्घ सगळं करून टाइप करत असेल. मी आश्चर्यचकित झालो आणि नंतर त्याच्याविषयीचा आदर हा प्रचंड वाढला. म्हणजे अनेक वेळा असं होतं ना, की तुम्ही कोणत्या क्षेत्रात आहात यापेक्षाही आवड, निवड आणि सवड यानं माणूस कसा वेगळा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय गीते.
असे अनेक आपल्याही बाबतीत मला आठवतंय आणि त्या एका वाक्याने माझ्या आयुष्यात खूप बदल झाला. मी लोकसत्ताला होतो आणि लोकसत्ताला खूप वेगवेगळ्या विषयांवरती लिहायचो. म्हणजे मी लोकसत्ताच्या काळात इतकं लिहिलं, की अनेकांना 25 वर्ष सुद्धा इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती पुढे लिहिता आलेलं नाही याची खंत मला आहे. 2005च्या लोकसत्ताच्या दिवाळी अंकात माझे 5 लेख आहेत. 2005 साली. तेही शास्त्रीय संगीतावरती आहेत. मी आता लिहत नाहीये. आणि कदाचित तुमचा प्लॅटफॉर्म बदलला, तर तुम्ही पूर्णपणे त्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला झोकून देता, मग मागचं सोडून देता. असं होता कामा नये खरं तर. मला आठवतंय मी जेव्हा प्रिंटमधून टीव्हीमध्ये जायची इच्छा स्वतःलाच झाली, की नाही आपण गेलं पाहिजे टीव्हीमध्ये. आणि तेव्हा निखिल वागळे सर मला टाळत होते घ्यायला. मग एक दिवस माझा लेख छापून आला लोकरंगमध्ये पहिल्या पानावरती. कव्हर स्टोरी होती म्हणजे सॉरी कव्हर आर्टिकल होतं पहिलंच. त्यांचा फोन आला, की "तू ये भेटायला मला." आणि पहिलं वाक्य त्यांचं होतं, "अरे, तू तर तरुण आहेस." म्हटलं, "तुम्हाला असं का वाटलं?" नाही म्हणलं, "तू इतकं जड लिहितोस वेगवेगळ्या विषयांवरती. मला वाटलं तू 50शीतला आहेस." म्हटलं, "नाही सर, माझा व्यासंग आहे तो आणि मला असं वाटतं, की अदर दॅन पॉलिटिकल रिपोर्टिंग आपण हे पण लिहिलं पाहिजे म्हणून मी वेगवेगळे लिहितो. माझे रिपोर्टिंगचे बिट्स हे आहेत." ते म्हणाले, "येस, तू लोकसत्ताचं मंत्रालय बघतोस. तू आमच्याकडे ये आणि आता तू तरुण आहेस म्हटल्यावर मला खूप आनंद झाला." तेव्हा माझ्या एक लक्षात आलं, की तुम्ही विचार कसा करता, तो लिहिता कसा, याचा वयाशी काही संबंध नसतो. मला आजही आठवतो तो लेख मी खूप जपून ठेवला आहे, की मुकुल शिवपुत्र यांची ओळख महाराष्ट्राला मी करून दिली. वलयांकित अवलिया हे टायटल होतं त्या लेखाचं. आजही तो लेख मी जपून ठेवला किंवा ख्वाजा के दरबार में म्हणून मी सुफी म्युझिकवरती तेव्हा आर्टिकल 2006 मध्ये लिहिलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत असं झालं, की अ, वाचण्याची दृष्टी बदलली. वाचनाची दृष्टी बदलणं म्हणजे काय? मीडियामध्ये आहे. डिजिटल मीडियामध्ये तेही मी टीव्ही मीडियात जवळपास 12-13 वर्ष काम करून त्याआधी 7-8 वर्ष प्रिंटमध्ये काम करून असं करून मी आज डिजिटल मीडियामध्ये आलो. माझी वाचनाची दृष्टी बदलली आहे. नरेंद्रच्याही बाबतीत तेच झालं असेल. म्हणून नरेंद्र जास्त चोखंदळ झालाय आणि त्याच्या असं लक्षात आलंय, की माझ्या आयुष्यात माझ्याकडे जेवढा वेळ आहे, तो मी अधिक वेगानं तो वापरला पाहिजे. माझी वाचनाची दृष्टी बदलली हे मी का सांगतोय? कारण आता तुम्ही व्हिज्युअली वाचनाचा विचार करताय. तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल हे माध्यम तुमच्या नसा-नसात भिनलेलं आहे. तेव्हा पुस्तक घेऊनच बसलं पाहिजे असं नाही. तुम्ही एखादी गोष्ट ऐकता तेव्हाही ती वाचनासारखी तुम्हाला श्रवण करता येते का? एखादं पॉडकास्ट जेव्हा तुम्ही ऐकता, अनेक जण पॉडकास्ट वाचतात. माझा मित्र दीपक लोखंडे आता माझाच सहकारी आहे. आम्ही दोघं एकाच हॉलमध्ये काम करतो. त्यांनी मला काल खूप छान गोष्ट सांगितली, की "आशिष, तू खारघरवरनं वरळीला येतो. मी सुद्धा तिकडनं कांदिवलीवरनं वरळीला येतो. आपण पॉडकास्ट ऐकायचं. म्हणजे आपला जो वेळ आहे, ट्रॅव्हलिंग टाईम, तू तरी म्युझिक ऐकतोस आणि वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकतोस. पण पॉडकास्ट ऐक. तू इथे येतपर्यंत तुझ्या असं लक्षात येईल, की तुझं 90% काम ऑलरेडी दिवसभराचं झालेलं आहे. तर अशा नवीन-नवीन गोष्टी मला असं वाटतं, की Twitterनं आपल्याला सांगितलेल्या आहेत. बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदललेला आहे. कोविड नंतर आपल्याला एक नवीन आयुष्य लाभलेलं आहे आणि मी तर कोविड नंतर असं मानतो, की एक तर तुम्ही इगोलेस तर प्रत्येक जण असतो. मी इगोलेस आहे, ही सुद्धा आता मिरवण्याची बाब आहे. पण इझमलेस असलं पाहिजे. जितकं तुम्ही इझमलेस कुठलाही इझम हा त्याचा अतिरेक होता कामा नये. तो मला ट्विटरवरती दिसतो आणि ट्विटरवरती हा पहिला दिवाळी अंक आहे. म्हणजे आजची ही जी घडामोड आहे, ही इतिहासात उद्या नोंद होईल, की ट्विटरवरती पहिल्यांदा दिवाळी अंक कोणी आणला, तर तो पुस्तक आणि बरंच काहींनी आणला. ही बाब नमूद करण्यासारखी आहे. आणि बरं यातले सगळे जे लेखक आहेत, हे सगळे ट्विटरवरती ऍक्टिव्ह पुस्तक आणि बरंच काही या ग्रुपमधलेच बहुतेक जण आणि त्यांचेही वेगवेगळे लेखन शैलीचे प्रकार त्या दिवाळी अंकामध्ये दिसतायत. मला असं वाटतं ही बाब खूप महत्वाची आहे. संपादन सुद्धा इथलेच डॉक्टर विद्या देशमुख असतील किंवा प्रवीण काका कलंत्री असतील, भटकर सर असतील, या सर्वांनी केलेलं आहे.
मला पुन्हा पुन्हा राहून राहून असं वाटतं की कोणी कोणत्याही क्षेत्रात काम करावं, पण आवड निवड आणि सवड यावर तुमचं आयुष्य बेतलेलं असलं पाहिजे. अनेक जण मला एक प्रश्न विचारतात, तुमच्यातल्या अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल की आशिष जाधव, तुम्ही दिवसाला इतके ट्विट्स करतात, तुम्ही काही रिकामटेकडे आहात का? लुक, आय एम इन द बिझनेस ऑफ न्यूज, आय एम इन एंटरटेनमेंट इंडस्ट्री. मी इन्फोटेनमेंटच्या जगात जगतो, तेव्हा ट्विटर हे माझं प्लॅटफॉर्म आहे. ते प्लॅटफॉर्म मला कंटिन्यू बिझी ठेवतं. त्या प्लॅटफॉर्मवरती मी लोकांना बिझी ठेवतो आणि ते यासाठी करतो की मी काळाच्या त्या स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे. मला नवीन नवीन कळलं पाहिजे, माझ्या माध्यमातून इतरांना कळलं पाहिजे, मला त्या त्या रिप्लाय मधनं काही वेगळं कळलं पाहिजे. म्हणून मी भरमसाठ ट्विट करतो, वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विट करतो. त्यामध्ये आणखीन एक स्वार्थ असतो. तो म्हणजे काय, की आपल्याला समाजाचे पल्स किंवा नस कळली पाहिजे, की एखादा खोचक विचार मांडल्यावरती लोक कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतात. कारण मी आता संपादक आहे, कुठे बाहेर जाऊ शकत नाही किंवा फारसा असा फिरत नाही. मग अशा वेळेस माझ्याकडे माध्यम काय आहे, तर ट्विटर आहे. आणि ट्विटरचा उपयोग तुम्ही सुद्धा दिवाळी अंकासाठी करून घेतला. मला असं वाटतं हा खूप मोठा महाराष्ट्रातला आणि मराठी विश्वातला हा बदल आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ग्रुपनी काय दिलं असेल मराठी विश्वाला किंवा मराठी ट्विटर वर्ल्डला, तर सहृदयी समस्वभावी माणसं एकत्र येऊन एखादी चळवळ ती अविरतपणे न कळत कुठलाही तामझाम किंवा बडेजाव न आणता चालवतात. ही बाब खूप मोठी आहे. जेव्हा मुंबईमध्ये एखादा गायक का यशस्वी होतो, तो त्यासाठी कोणते कोणते फंडे वापरतो, कशा पद्धतीनं लोकांचं लागून चालन करतो, कसं स्वतःला प्रमोट करतो, हे माझ्यासारख्यांनी ज्यांनी बघितलेलं आहे, तेव्हा अशी एखादी चळवळ आहे ना, तिचं खूप अप्रूप आणि कौतुक वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला सलाम. आज मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रवीण काका, त्याचबरोबर सुहास, शेखर, सर्वांचे आभार. थँक्यू. थँक्यू आशिष सर. खरं तर एवढं कौतुक ऐकायची सवय राहिलेली नाहीये आजकालच्या जगामध्ये. आम्हा सगळ्यांना तर बिलकुल नाहीये, कारण सगळे सेल्फलेस लोक आहेत आणि ही चळवळ पण सेल्फलेसच आहे. म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम होतो, आशिष दादांच्या बोलण्यात एक एक उल्लेख सुटला, पण डॉक्टर जगदानंद सर हे जरी मराठी भाषा विभागात काम करत असले, तरी पहिलं ऑनलाईन मराठी वाचन प्रेरणा साहित्य संमेलन हे त्यांना घ्यावंसं वाटलं, ते या स्पेसच्या मार्फतच घ्यावंसं वाटलं. तर पहिलं वाचन प्रेरणा साहित्य संमेलन पण हे ट्विटरवरती पुस्तक आणि बरंच काही पुस्तक आणि याला बरंच काहीतनं प्रेरणाही मिळते, हे मी विसरलो. नाही, म्हणजे एक आम्ही आमचं थोडस हे प्रमोशन पण या याने करून घेतोय की पहिला दिवाळी अंक डिजिटल स्वरूपाचा ट्विटरवरती तर आम्ही आणलाच आहे, पण त्याही अगोदर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन ही कन्सेप्ट मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सह आयोजक होतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढं फक्त मला ऍड करायचं होतं. आशिष सर 2 मिनिटं फक्त. एकदा रात्री बोलताना आपण बोलत होतो की विदर्भातल्या अनेकांना पुरस्कार मिळत नाही. मी तुम्हाला बोललो होतो आणि आपण तसा एक व्हॉइस रेस केला होता. तर बघा, दुसऱ्या वर्षी पवन नालकला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. माझ्या दृष्टीने पुरस्कार मिळणं ही गोष्ट महत्वाची नाही, परंतु जे काही मागे राहतं, जे काही आपल्याला दिसत नाही, लोकांसमोर येत नाही, ते अशा या स्पेसच्या माध्यमातून लोकांसमोर येतं. हा एक फार महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. हो, अगदी बरोबर. आणि भटकर सर, तुम्ही तुमच्या बोलण्यातनं कवी विठ्ठल वाघांचा उल्लेख केला. माझे खूप बालपणापासून त्यांच्याशी घरचे संबंध होते, म्हणजे ते हिंगणीचे. आणि त्यांचा मुलगा आशिष, ते विदर्भाचा विषय निघाला म्हणून सांगतो. व्यासपीठ मिळणे आणि व्यासपीठाअभावी अनेक जण मागे राहणे, अशातूनही सुरेश भट, कवी ग्रेस सारखे लोक पुढे येणे, हा एक खूप वेगळा म्हणजे माझ्या अभ्यासाचा विषय राहिलाय. भटकर सर, मी तुम्हाला पर्सनली कधीतरी फोन करेन, की जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण बोललो आणि पुरस्कार मिळाला, असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याविषयी त्यांनी काय स्ट्रगल करून मुंबई गाठली, त्यांचं छोटं मोठं साहित्य किंवा त्यांची कला पुढे आणण्यासाठी, यावरती एक स्वतंत्र असं ग्रंथ होईल इतकं काही दडपलेलं आहे, जे आज मराठवाड्यातही दिसत आहे. म्हणजे विदर्भ हा मराठवाड्याच्या पुढे गेलेला आहे.
मराठवाडा मागे पडलेला आहे असं हा जो प्रांतिक वाद आहे ना, प्रादेशिक वाद खास करून तो कमी झाला पाहिजे आणि ट्विटरनं त्याला हातभार लावला पाहिजे असं मला वाटतंय. नाही, प्रांतिक वाद आणि हा विदर्भ मराठवाडा विषय आमच्या फार कमी लक्षात असतो. मला तुम्हाला सांगायचं हे होतं, आम्ही आता एक कन्सेप्ट अशी आणली की लोकांना पुस्तकं गिफ्ट करायची, म्हणजे पुस्तकं द्यायची फंड रेज करून. तर आम्ही असं बोलताना मी एक विचार असा केला की आपण प्रस्थापित लेखकांची पुस्तकं बरेच लोकांना आपण पाठवतो. त्यापेक्षा आपण जे नव्याने लिहित आहेत किंवा ज्यांचं लेखन, ज्यांचे अनुभव विश्व हे थोडकं मर्यादित जरी असलं तरी ज्यांचा प्रयत्न चाललेला आहे, त्यांची पुस्तकं आपण पाठवावी, म्हणजे त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे माझं एक कायम हे असतं की मागे राहिलेत यापेक्षा जे उजेडात येत नाहीत ना, त्यांना आपण पुढे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते एक माध्यम होतं. आणि प्रस्थापित लोकांबद्दल चर्चा करायला तर हजारो प्लॅटफॉर्म आहेत. त्यांच्याबद्दल कोण बोलणार नाही? विठ्ठल वाघांचं नाव कोण घेणार नाही आज महाराष्ट्रामध्ये? असा विषय आहे. त्यामुळेच आम्ही नवख्या लेखकांकडून नाही, तर जे आता ज्यांना अगदी सुजनाचे सगळे हे उमाळे आता अलीकडे फुटले आहेत. म्हणजे वय हा विषय नाही, म्हणजे ज्ञानेश्वरांचं वय हा विषय, म्हणजे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की वय हा विषय नसतो. परंतु जे लोक ज्या साहित्यावर फार चर्चा होत नाही, परंतु ते महत्वाचं असतं, त्याच्यावर आम्ही सातत्याने चर्चा करण्याचा इथे प्रयत्न करतो. दिवाळी अंकातही तशाच पद्धतीचे चांगले लेखक आहेत त्यामुळे हा एक चांगला योग जुळून आलेला आहे. धन्यवाद. मला इथे एक सांगायचं आहे, असं वेगवेगळ्या भाषांमध्ये जे काय साहित्य निर्मितीचं आहे. एक भिक्षू नावाचं पुस्तक आहे. भिक्षू ग्राफिक नॉवेल आहे. हिंदी हिंदी मध्ये बनलेलं आहे. टेक्स्ट हिंदी आहे, पण त्याची भाषा जी आहे छोटा नागपूरची भाषा आहे. छोटा नागपूर ही भाषा आहे. आणि वरुण ग्रोवर जो या सध्या सिनेमाचा आघाडीचा ज्याला आपण म्हणू की आता त्याने पहिली फिल्म डिरेक्ट केली आणि खूप सुंदर सुंदर डायलॉग लिहिलेत, मसानसारखा सिनेमा लिहिला आहे. त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे हिंदीमध्ये. मुंबई या भाषेवर, म्हणजे कमलेश्वरांचा मांस का दर्या हे मुंबईमध्ये घडतं, किंवा जसं राकेश मोहन यांची अंतराल नावाची कादंबरी आहे, ही अर्धी अधिक मुंबईमध्ये आहे. तर हिंदीमध्ये ज्या पद्धतीने लोकल लँग्वेजचा वापर झाला तसं मराठीमध्ये पण झालेलं आहे. पण मुंबई या लँग्वेजमध्ये जर एखादं पुस्तक आलं तर मुंबई या लँग्वेजला, मुंबईची भाषा, तर मुंबई या भाषेला जर म्हणजे त्या प्रत्येक भाषेचा साऊंड वेगळा असतो, प्रत्येक विभागाचा साऊंड वेगळा असतो. तर त्या साऊंडवर आणि त्या पद्धतीच्या ह्याच्यावर जर जास्त पुस्तकं निघाली तर ती त्या भागाला कनेक्ट करण्याबरोबरच मग नागपूरमध्ये बसलेल्या माणसाला पण आमची भाषा, मुंबईची भाषा समजेल, आणि मुंबईतल्या बसलेल्या माणसाला नागपूरची भाषा समजेल, आणि याच्यातून भाषा वाढत जाईल. याचा कुठेतरी विचार झाला तर खूप चांगलं होईल. याला याला जोडूनच एक मी नेहमी म्हणतो की चांगला बातमीदार तो नाहीये की ज्याच्या बातम्या ह्या छापून येतात. चांगला बातमीदार जो आहे, ज्याला आपली बातमी 2 ओळीमध्ये आपल्या संपादकाला किंवा वृत्त संपादकाला विकता येते. ट्विटर हे तसंच आहे. इथे लँग्वेज बॅरियर नाहीये. इथे कुठला विभाग किंवा प्रादेशिक भाग बॅरियर नाहीये. तुम्हाला तुमचं काम ट्विटरवरती विकता आलं पाहिजे. मला जेव्हा कळलं ना, की आता नवीन ब्लूटिक मिळाल्यानंतर तुमची शब्द मर्यादा वाढते, म्हणूनच ठरवलं की ब्लूटिक घ्यायची नाही. कारण 180 शब्दांमध्ये जी मजा आहे ना, ती त्या पल्लेदार ट्वीटमध्ये नाहीये. तुम्हाला तुमचं काम आहे ना 2 ओळीत विकता आलं पाहिजे आणि ट्विटर हे त्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे. बातमीदारांना बातमीच आपल्या संपादकाला, वृत्त संपादकाला विकता येत नाही. चांगल्या बातम्या ह्या त्यांच्या खिशातच मरतात असं मी म्हणतो. तसंच ते अनेक लेखकांच्या बाबतीत आहे, अनेकांच्या बाबतीत आहे, की मांडता खूप येतं, पण ते विकता येत नाही. ते विकता आलं पाहिजे. याच्यामध्ये आणखी एक मला ऍड ऑन करायचं. आम्ही दोघंही टीव्ही वाले आहोत, आशिष सर पण, आणि माझं तर संपूर्ण करिअर हे टीव्ही मधलंच आहे. आम्ही जेव्हा मॉर्निंग मीटिंग असायची तो आमच्यासमोर आशुतोष जे ॲपमध्ये होते, नंतर आता ते फक्त खूप चर्चांमध्ये असतात,
किंवा राजदीप सर असायचे किंवा एम के झा नावाचे खूप मोठे पत्रकार आहेत, हे आमचे इमिडिएट सिनियर होते. ते नेहमी असं सांगायचे की एक लाईन में खबर बताओ. तर ट्विटरने एक लाईन में खबर लिहिण्याची सवय लावली आणि याच्यातूनच आता मला असं वाटतं की जर अशाच पद्धतीचं हे जर माध्यम वाढत राहिलं, यांनी आता स्वतः तुमचा माइंड कॅप्चर केलेलं तर आहे, प्रत्येकाचा जो युजर आहे त्याचा माइंड कॅप्चर तर केलेलंच आहे, त्याच्यातून कॅन्सल कल्चर पण तयार झालेलं आहे. पण या माध्यमाचा वापर करून आपण आपली भाषा, बोलणारी भाषा, जसं मी कोकणातला आहे, मुंबईमध्ये राहिलो, माझा ळचा खूप प्रॉब्लेम आहे, चा खूप प्रॉब्लेम आहे. ज्यांच्यामध्ये राहिलो ती माणसं मल्टीलिंग्वल होती, बाजूचा मल्याळी होता, समोरचा भैया होता, एक तुळू होता, असं असं खूप मल्टी लँग्वेजमध्ये राहिलेला मी माणूस आहे. त्यामुळे माझी भाषाही खूप मल्टिपल त्याच्यामध्ये शब्द येतात. तर हे प्रत्येक शब्द त्या भाषेमध्ये आले पाहिजे, ट्विटरमध्ये आले पाहिजे, साहित्यामध्ये आले पाहिजे. तसं जर झालं ना तर एकदमच भारी होईल. नक्की सर. थोडं मी थांबवतो. आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे, कारण सण आहे आणि तो विषय नको दुसरीकडे जायला, म्हणून मी थांबवतो. सॉरी. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्यांचे लेख या दिवाळी अंकामध्ये समाविष्ट आहेत, अशा 3 जणांना आपण इथे बोलू देणार आहोत. तर इथे रश्मी मदनकर, विजय गीते आणि आणखी एक कोण उपलब्ध आहे? एक समीर मिनिट. दुधाते. समीर दुधाते, असे 3 जण उपलब्ध आहेत. तर प्लीज या तिघांनी माईकच्या रिक्वेस्ट पाठवा. प्रवीण काका त्या माईकच्या रिक्वेस्ट अप्रूव्ह करतील. त्या तिघांचं बोलणं झाल्यानंतर या दिवाळी अंकामध्ये 5, म्हणजे अगोदर डिक्लेअर केल्याप्रमाणे, अगोदर घोषित केल्याप्रमाणे 5 लोकांना ज्यांनी या दिवाळी अंकासाठी कॉन्ट्रीब्युट केलंय, अशा कला बेस्ट म्हणणार नाही, कारण ऑल आर द बेस्ट, पण ज्या काही लोकांना भावल्या अशा 5 लोकांना प्रत्येक कॅटेगरी मधल्या एका जणाला पुस्तक भेट होणार आहे. तर त्याची घोषणा प्रवीण काका सगळ्यात शेवटी करतील आणि त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन आपण ही स्पेस संपूया. तर प्लीज तिघांनी पण आता जे नावं घेतले त्या तिघांनी प्लीज रिक्वेस्ट पाठवा, म्हणजे त्यांचं मनोगत बोलणं त्यांच्याशी बोलता येईल आणि मग पुस्तक घोषणा करून आपण कार्यक्रम संपूया. विजयला रिक्वेस्ट रश्मीताई पाठवलेली आहे मी. रश्मीताई, विजय गीते, समीर दुधाते सर. समीर दुधाते सर, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे, कृपया ऍक्सेप्ट करा. मला वाटतं रश्मी मॅडमने ऍक्सेप्ट केली आहे, त्यांना बोलवूया आता. नमस्कार. मी जरा बाहेर आहे, पण मी ऐकते आहे सगळं, आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा. दिवाळी अंकात ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचे अभिनंदन, आणि हा दिवाळी अंक खूप गाजेल. पुढल्या दिवाळी अंकाची मागणी देशभर होईल अशा शुभेच्छा देते आणि थांबते. पुढे जेव्हा स्पेस होईल त्यावर सविस्तर बोलेन, अंक वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन. धन्यवाद. धन्यवाद ताई. त्यानंतर विजय काका. प्रवीण काका, तुमचा माईक थोडा बंद कराल, थोडा डिस्टर्बन्स येतो. विजय बोल. नमस्कार. माझा आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? हो हो, येतोय. पुस्तक आणि बरंच काही, आपला जो दिवाळी अंकाचा आजचा प्रकाशन समारंभ आहे ऑनलाईन पद्धतीने, तो आपण इथे अपलोड केलाय वाचकांसाठी. PDF च्या स्वरूपात सुद्धा आहे. विविध लेखक आहेत, विविध कवी पण आहेत, आणि सगळे जे आहेत ते आपल्यापैकीच आहेत, आपल्यातलेच आहेत. काही प्रस्थापित नाहीत, सर्वच सामान्य वाचक आहेत. आणि लिखाण करणारा माणूस हा पहिला वाचकच असतो, त्यातूनच त्याचं लिखाण स्फुरत जातं. अशा प्रकारचा आपल्या दिवाळी अंकाची ही अभिनव कल्पना आहे, अभिनव उपक्रम आहे. तर ही कल्पना शेखर सर किंवा प्रवीण कलंत्री सर, विद्याताई आहेत, सुहास सर आहेत, जगजानंद सर आहेत, या सगळ्यांना स्फुरली आणि त्यांनी मग हे ठरवलं. म्हणजे
कोणी विचार सुद्धा करू शकत नाही की दिवाळी अंक हा ट्विटरवरून ऑनलाईन होऊ शकतो. आणि त्याच्या आधीचं जर बोलायचं झालं तर वाचन साहित्य संमेलन जे आहे ते ऑनलाईन करू शकतो आपण. ही सुद्धा कल्पना कुणाच्या म्हणजे डोक्यामध्ये येण्यासारखी नाही. म्हणजे ही भन्नाट कल्पना आहे की आजचं जे जग चाललंय आणि हे सगळे लोक जे आहेत माफ करा, अ, सगळे तुम्ही सिनियर लोकच आहात आणि तरी तुम्ही सुद्धा या नवीन टेक्नॉलॉजीला आत्मसात करून तुम्ही याच्यासोबत चालताय. असे सर म्हणले की ही काळाची जी स्पर्धा आहे किंवा काळासोबत आपण चाललं पाहिजे. तर ते योग्यच बोलले. आणि ट्विटर हे असं एक माध्यम आहे की त्याचा तुम्हाला उपयोग कसा करावा हे तुमच्या हातामध्ये. तर ह्याचा असा पण उपयोग होऊ शकतो. त्या प्रकारे आपण करतोय. गेले 1-2 वर्षापासून आपण हे सगळे लोक जोडले आहोत. तिथं शनिवारी पुस्तकांची स्पेस होते. त्या स्पेसला शनिवारी संध्याकाळी 7-7:30ला सुरू होते स्पेस आणि दीर्घकाळ 2-2.25 तास ही स्पेस चालते. आणि प्रत्येक जण आपण वाचलेली पुस्तकं आहेत, वाचताना आलेले अनुभव आहेत किंवा पुस्तक कसं वाचलं पाहिजे असंही सांगणारे लोक आहेत. किंवा मग नवीन आपण काही नवोदित लेखक आहेत, त्यांनाही बोलवतो. काही कवी मंडळी आहेत, ह्यांना बोलवतो आणि त्याच्यावर चर्चा करतो. विविध विषयाचे असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान असेल किंवा मग कविता कादंबऱ्या असतील किंवा मग विदेशी ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करतो. किंवा बाल साहित्यावर प्रामुख्याने चर्चा इथे केल्या जातात. ती एक चांगली गोष्ट आहे. त्यासोबत मग तुषार इंगळे सर सुद्धा आहेत आपल्यामध्ये, जे रोज सकाळी आम्ही बघतो की सुरुवातीला तुषार इंगळे सरांनी विद्याताईंचे ट्विट येतात. विद्याताईंचे ट्विट हे काही समजा आता ह्याच्यावर असतात, सायकोलॉजी असेल किंवा मग मानसिक विश्लेषणातून येतात, मोटिवेशनल असतात. तुषार इंगळे सर म्हणजे विचार करू शकत नाही की आपण की एवढे झाडं, एवढे फुलांची प्रजाती, निसर्गाचा एवढा अवाढव्य पसारा आहे आणि त्याच्यामध्ये कुठली वनस्पती कुठल्या जातीची आहे, कुठलं फूल कुठल्या प्रकारचं आहे, त्याचा रंग काय, त्याचं नाव काय, आपण ढोबळमानाने सगळीकडेच बघतो की कुठलं फूल कुठलं आहे. तर या संदर्भात त्यांचा खूप दीर्घ अभ्यास आहे. आणि त्याचबरोबर ते तुकोबांच्या अभंग आणि साहित्यात सुद्धा रमतात. ह्या दोन्ही हे जे द्वंद्व आहे ते खूपच जबरदस्त आहे, म्हणजे बघण्यासारखं. तर असे लोक आहेत, प्रवीण काका आहेत की जे त्यांचं म्हणजे की वाचनाचा एवढा मोठा व्यासंग आहे, नेहमी वाचत राहतात. अनेक पुस्तकं त्यांनी झपाटल्यासारखे वाचून टाकलेत. शेखर सर आहेत, बँकर आहेत तिथं, डॉक्टर्स आहेत आणि कितीतरी लोक आहेत. आता जगदानंद सर हे विश्वकोशात काम करतात महाराष्ट्र राज्य शासनाच्या. संदीप सर आहेत, अतरंगी कल्पेश आहेत. हे सगळे जे लोक आहेत इथे खाली फिरस्ता पवन म्हणून आहे, पवनद्रोह, त्याच्या कविता खूप जबरदस्त असतात. तो लिहितो, सगळे व्यक्त होतात. पुस्तक किडा, अनेक नावं इथं घेण्यासारखी आहेत. या सगळ्यांचा मिळून एक जबरदस्त प्लॅटफॉर्म झालाय. आणि इथे सगळ्यात मोठी गोष्ट मला जाणवली ह्या प्लॅटफॉर्मवर की इथे असे लोक नाहीत की कद्रू मनाचे लोक नाहीत. हे सगळे म्हणजे असे लोक आहेत की हे सगळे प्रोत्साहन देतात. तुमच्या चुकावर म्हणजे असं पांघरून वगैरे घालत नाही, पण तुम्हाला प्रोत्साहन देतात, ज्याने तुम्ही चुकू शकत नाही की अशा प्रकारचं तुम्हाला ते पाठबळ देतात, हे देतात. आता या सगळ्यामध्ये मी लहानच आहे तुमच्यापेक्षा. मी वाचत असतो, मला काही जे भेटतं वाचनामधून ते लिहित राहतो, मी संकलन करत राहतो. बरेच जण बोलतात की तुम्ही एवढं कसं चांगलं लिहिता, असं तुमची भाषा. मी फार जुन्यातली जुने पुस्तकं वाचतो. मी जुन्यातली जुनी मराठी 18व्या-19व्या शतकातले पुस्तकं मी खूप शोधतो ते पुस्तकं आणि त्याच्यातून वाचतो मी. आणि म्हणजे कशी तुमची तुम्ही किती मांडतात, काय मांडतात, ह्याच्या पलीकडे तुमची मांडणी कशी असली पाहिजे. जसं आशिष सर आता म्हटले की ट्विटरवर ब्लूटिक त्यांनी घेतली नाही. ते मला भेटले होते तेव्हा मी त्यांना विचारलं, सर आशिष सर सगळ्यांना ब्लूटिक आहेत, तुम्हाला आरामशीर ब्लूटिक मिळेल. त्यावेळेस हे काही ब्लूटिक वगैरे काही विकत वगैरे नव्हती मिळत. त्यांनी सांगितलं की मग त्यांनी जे आता सांगितलं तेच मला सांगितलं होतं की म्हणे ब्लूटिक नसण्याचे मग मला खूप फायदे आहेत आणि ते खूपच चांगले फायदे आहेत त्यांनी सांगितले. त्या अशा प्रकारे आपण कमी ते कमी शब्दामध्ये सुद्धा अनेक अर्थ असलेल्या गोष्टी आपण सांगू शकतो. आणि हे काय आपला दिवाळी अंक आहे पुस्तक आणि बरंच काही. ह्याच्यामध्ये अनेक विविध लेख आहेत, इतिहास आहे, विज्ञान आहे, कविता आहेत, काही ललित लेखन आहे किंवा मग AI टेक्नॉलॉजी जी आता आली तिच्यावर सुद्धा आहे. एलॉन मस्कवर शेवटचा चॅप्टर आहे, तो पण वाचण्यासारखा आहे. म्हणजे की आपण जसं म्हणतो की इथे अनेक जणांना भाषेचा
अडथळा निर्माण होतो बोलताना, वाचताना किंवा लिहिताना, की तुम्ही असे शब्द कसे लिहितात, तुम्ही अशा प्रकारे कसे लिहू शकतात, एवढे तुमच्या डिटेलमध्ये शब्द असे लांबलचक किंवा मग लांबलचक किंवा हे मालगाडीसारखे लांबलचक शब्द तुम्ही कसे वापरतात, जे आम्हाला अवघड वाटतात. तर मी ज्या भागातून आलोय, मराठवाड्यातून आलोय आणि नगर वगैरे ह्या भागात मी राहिलोय, तर तिथून मला जे काही ग्रामीण भागातून जे काही शब्द माझ्याकडे आलेत, मी ते त्यातले शब्द माझ्या लेखामध्ये 7-8-10 शब्द तरी मी ते घालतो म्हणजे घालतोच. मी ज्या भागातून आलोय त्या भागातून. असं नाही की तुम्ही प्रमाण भाषा वगैरे जे काही बोललं जातं त्याचाच अट्टहास धरावा. तुमच्या भागातले जे काही शब्द असतील, कोणी विदर्भातून असेल किंवा मग कोणी अ, उत्तर महाराष्ट्रातून असेल, ते तुम्ही तुमचे शब्द वापरले पाहिजे आणि त्याच्यात घातले पाहिजे. गणेश देवी सर आहेत, भाषातज्ञ आहेत. ते म्हणतात की मराठी म्हणजे समजा की एक पंढरपुरात कसं सगळीकडून वारकरी येतात पंढरपुरात, तसं आहे त्यासोबत वारकऱ्यांसोबत एक भाषेच्या नद्या सगळ्या पंढरपुरात येऊन तिथे त्या भीमेच्या वाळवंटात येऊन थांबतात. त्या प्रकारे आपलं हे ट्विटर स्पेस किंवा आपलं हे पुस्तक बरंच काही हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे, आपलं जे व्यासपीठ आहे त्या प्रकारचं आहे. अनेक भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. काही जण विदेशातले पण आहेत. अनेक जण येतात इथे बोलतात. नवीन लेखकांना पण बोलवतो. विनायक होगडे सर असतील किंवा अलीकडे पुरस्कार मिळाले शासनाचा लेखनाचा, ते सुद्धा आपल्याकडे येऊन गेलेत. शिवाजी सांगळे सर आहेत, रश्मी मॅडम आहेत, छान छान कविता करतात. जे जे काही आपल्याला सुचतं लेखनामधून, वाचनामधून, ते इथं सगळे अनुभव शेअर करतात. त्याने इतरांच्या ह्याच्यामध्ये भर होते. असा हा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जिथे आपल्याला कुठेच निगेटिव्हिटी पण भेटतच नाही. मला तर मी इथं आलोय आणि मला तिथे काही चिडचिड झाली या प्लॅटफॉर्मवर येऊन आणि कोणी काय करतंय, आणि मेन म्हणजे प्रवीण कलत्री सर दादांचं, काकांचं एक अभिनंदन किंवा आभार मानलं पाहिजे की ते गेली दीड दीड 2 वर्ष तिथे स्पेस होस्ट करतायत. आधी प्रवीण सर करायचे. त्यांचं काय म्हणजे त्यांनी सांगितलं की काही कारणामुळे शक्य नाही झालं. त्यानंतर प्रवीण काकांनी हे जे काही धनुष्य आहे, स्पेस धनुष्य, ते इथं पेलवलं त्यांनी आणि नेहमी ते बोलण्यासाठी उद्युक्त करतात की तुम्ही या, बोला. आणि किती लांबलचक बोललं तरी ते थांबवत नाही की तुम्ही तुमच्या पुस्तकाबद्दल व्यवस्थित सांगा आणि लेखकाचं नाव किंवा मग तिथे कमेंटमध्ये तुम्ही हे करा. तर त्या प्रकारे ते 2दा-3दा ते पुस्तकाचं नाव सांगतात. कोणी लक्षातून गेलं नसेल तर कोणाला वाचायचं असेल. आणि मराठीमध्ये लेखनाचं म्हणजे काय वानवाच नाहीये. किती विषय लिहिण्यासारखे. तर या सगळ्या विषयावर मला तर वाटत नाही की असा एखादा विषय राहिला असेल की ज्यावर स्पेस नाही झाली पुस्तकांची. तर ह्याच्यामधून सुद्धा इतकं जबरदस्त लिखाण आहे. सपोर्ट करणारे लोक पण भरपूर आहेत आणि जास्तीत जास्त अजून वाढले पाहिजे. आणि आता पुस्तक वाचन कमी झालंय म्हणता येईल की असं पण नाही म्हणता येणार की आता पुस्तक जे प्रिंट वाचतात ते कमी झाले असं म्हणता येईल. ई-बुककडे, पी-डी-एफकडे जास्त ओढा आहे लोकांचा किंवा ऑनलाईन वाचनाकडे. तर आपण सुद्धा स्वतःला आपण बदलून इकडे आणलंय, तर ती चांगली गोष्ट आहे म्हणजे. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी थँक्यू उदय. बोलण्यासारख्या आहेत बरं का. मी थांबतो आता इथेच. धन्यवाद. माझा सुद्धा लेख आहे दिवाळी अंकामध्ये, वाचा तुम्ही. थोडा लांब आहे. संभाजी महाराजांची जी काही कैद झाली आणि जी काही हत्या झाली त्याच्याबद्दल इतिहासाची साधनं काय सांगतात त्याच्यावरून मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि सगळे समकालीन साधनं आहेत. कुठे मी माझं स्वतःचं काही इच्छा अनिच्छा इतिहासावर लादल्या नाहीत. तर छान लेख आहे, तुम्ही वाचा, मला अभिप्राय द्या. धन्यवाद. धन्यवाद विजय. विजय पण स्पेसमध्ये पहिल्या काही दिवसांपासून जोडलेला असल्यामुळं त्याच्या भावना ह्या आम्हाला समजतायत आणि त्यामुळं अगदी विस्तृत विजय बोलला आणि ते आम्ही अलाव पण करू शकलो, कारण आमच्यातलाच एक जण आमच्या भावना तो सांगत होता. यानंतर समीरजी बोलतील. समीरजी यांचं बोलणं झाल्यानंतर प्रवीण काका 5 जणांना पुस्तकं जे आम्ही देणार आहोत त्यांचे नावं डिक्लेअर करतील आणि नंतर मग आभार प्रदर्शन आणि मग संपवूया. समीरजी. समीर दुधाते सर. समीर दुधाते सर, तुम्ही आहात का इथे? समीर सर बोला, तुमचा माईक आवाज येत नाहीये का? समीर सर.
समीर सरांचा आवाज येत नाहीये ना? त्यांचा माईक ऑन ऑफ होतोय, बहुतेक आवाज पास होत नाही त्यांचा. हा, त्यांचा आवाज करेक्ट होत नाही येते आपल्याशी. एकमेव इंग्लिश भाषेतला लेख आहे तो समीरजींचा आहे या दिवाळी अंकामध्ये. बहुतेक ते कनेक्ट होऊ शकत नाहीत आपल्याशी. प्रवीण काका, आपण मग आता पुढच्या टप्प्यावरती जाऊया आणि जे आपण 5 ज्या कविता आणि लेखांसाठी पुस्तकं आपण भेट देणार आहोत त्यांची नावं तुम्ही डिक्लेअर करावेत. समीरजी, आवाज येतोय तुम्हाला? नाही येते. प्रवीण काका करा पुढे कंटिन्यू. हो हो. खरं तर ही एक कल्पना होती की ज्यांनी ज्यांनी आपलं साहित्य पाठवलं आहे त्यातून साहित्य निवड करून त्यापैकी 5 जणांना आपण पुस्तक भेट द्यायचं म्हणून ठरवलं. तर पुस्तक भेट देण्यासाठी हे अत्यंत ही निवड जी करायची होती ती अत्यंत अवघड गोष्ट होती. तरी पण मंडळाने त्याच्याबद्दल पुष्कळशी नावं काढली, घातली, ही बदल ती बदल, आणि शेवटी काही करून ती शेवटी 5 नावं फायनल झालीत. तर ती नावं आता मी सांगतो. त्यात आम्ही प्रत्येक विभागातून एक एक नाव काढलं, की जसं कविता असेल, कथा असेल, लेख असेल, ह्याच्यातून सगळ्यांचं एक एक नाव काढलं. त्यापैकी एक जो लेख होता, एक कथा होती सवाष्ण. तर त्यासाठी आशिष देवरुखकरांना भेट देतोय. दुसरा आहे पुस्तकवाली आजी, दिग्विजय विभूते यांचा लेख आहे. त्याच्यानंतर ओंजळभर फुले, डॉक्टर निशिगंधा दिवेकर यांचा लेख आहे. ती एक लाट, प्रीती के. आणि एक छोटंसं हे होतं, सारं कसं निवांत चाललंय, रोहन मगदुम. तर आशिष देवरुखकर, दिग्विजय विभूते, निशिगंधा देवकर, प्रीती के आणि रोहन मगदुम यांना आपण पुस्तक भेट देतोय. यांचं फार फार अभिनंदन. खरं तर ही अत्यंत अवघड गोष्ट सगळ्यांच्या श्रमांनी ती साध्य झाली. त्याबद्दल ज्यांनी निवड केली त्यांना धन्यवाद. ही पुस्तके लवकरच आपल्याला घरपोच मिळतील. धन्यवाद काका. यानंतर आभार प्रदर्शन मी स्वतःच करणार आहे. त्या अगोदर फक्त मला प्रवीणजी, सुहासजी 2 मिनिटं फक्त. प्रवीणजी, तुमच्या म्हणजे विनंतीनुसार एक थोडीशी दोन बाबी जरा नमूद करायच्या आहेत मला इथे. आता बरेचसे आपले श्रोते आहेत. 2 मिनिटं च्या आत, म्हणजे 1 मिनिटातच विषय संपवतो. सुहासजी आभार मानतील. आभाराच्या पलीकडे जाऊन आम्ही जी चर्चा करतो ती चर्चा तुमच्या समोर शेअर करतो की या व्यासपीठावर, म्हणजे पुस्तकं आणि बरंच काही, या स्पेस पीठावर आम्ही बरेचसे काही कार्यक्रम आता आयोजित करणार आहोत. प्रवीणजी आणि आमच्या सगळ्या लोकांच्या ज्या चर्चा होत्या त्यामधून एक बाल साहित्य संमेलन असा एक विषय आमच्या समोर होता. भालचंद्र नेवाड्यांच्या कादंबऱ्या वाचायला कठीण जातात, त्या कशा वाचाव्यात याच्या संदर्भात काही काम आम्हाला करायचं आहे. ग्रेस समजून घ्यायचा, असं काही एक कार्यक्रम आमच्या डोक्यात आहे. तर या प्लॅटफॉर्मवरती असे स्पेस होतील, पुस्तकांचा परिचय होईल, शिवाय अशा पद्धतीचे काही कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत. तर या व्यासपीठाशी तुम्ही जरूर जुळून राहा. पुस्तकं आणि बरंच काहीचा दिवाळी अंक तर आहेच, शिवाय साहित्यामधले जे छोटे छोटे स्तर असतात की ज्यातून समाजापर्यंत एक विचार सुद्धा जातो आणि आपण काय वाचावं, कसं वाचावं हे सुद्धा काही गोष्टी करतात. तर याचे बरेचसे आम्ही आता कार्यक्रम या व्यासपीठावर, स्पेसपीठावर तुमच्यासमोर आणणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. आभार प्रदर्शन करण्याच्या अगोदर एक सर्वांना विनंती आहे किंवा एक आमचं मागणं आहे सगळ्यांना की पुस्तकाने बरंच काही, ह्या स्पेसला 3 वर्ष झालेले आहेत आणि ही पूर्णपणे निशुल्क मोफत अशी चळवळ आहे आणि यापुढेही ती तशीच चालू राहणार आहे. फक्त आमचं मागणं असं आहे की जे कोणी लेखक असतील किंवा जे कोणी वाचक असतील किंवा जे कोणी दाते असतील, त्यांनी ते जर काही पुस्तक स्वरूपामध्ये काही मदत करू इच्छित असतील तर आम्ही ते स्वीकारणार नाही आहोत. आम्ही तुम्हाला काही नावं देत जाऊ,
फक्त त्या लोकांना तुम्ही डायरेक्टली कुरिअर करण्याची जर का तुमची इच्छा असेल तर पुस्तक आणि बरंच काहीच्या ह्या ज्या काही मेंबर्स आहे यांना तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्ही दिलेली फुलं फक्त आमच्या हातातून दुसरीकडे देताना तो सुवास आमच्या सोबत राहावा एवढीच फक्त आमचा स्वार्थ आहे की फुलं दुसऱ्यांना द्यायची आहे. फुलं देणारे लोक दुसरे आहेत. फक्त देताना तो सुवास आमच्या हाताला टिकून राहावा जेणेकरून आमचं आयुष्य हे सुवासिक होईल आणि आम्हाला पण त्याचा आनंद होईल. तर धन्यवाद सगळ्यांचे. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आलात. सगळ्यात पहिले रसिक श्रोत्यांचं आज आभार मानणं आवश्यक आहे कारण पाडव्याच्या दिवशी वेळात वेळ काढून 2 तास 1.5 तास आमच्यासोबत तुम्ही आहात. नंतर मी आभार मानू इच्छितो विनायक होगाडे यांचं. काल विनायक यांना जेव्हा आम्ही बोललो तेव्हा अगदी पहिल्या क्षणात हो म्हटलेत विनायक. आणि विनायक यांची महती मी अगोदर पण सांगितलं की एखाद्या पुस्तकाची 1 ते 1.5 वर्षामध्ये 6वी आवृत्ती येते. तर असं जर का कोणी लिहित असेल आणि ते जर का लोकांना आवडत असेल तर निश्चितच नवीन वय जरी कमी असेल तरी जगदानंद सरांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरांचं वय कमी होतं पण त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही चिरकाल आतापर्यंत आपण वाचतोय. तर वयाचं बंधन नाहीये आणि जुनं साहित्य हे खरोखरीच चांगलं आहे. त्याबद्दल वाद असण्याचं काही कारण नाहीये. पण नवीन वाचण्याची एक भूक आताच्या नवीन पिढीमध्ये आहे. आणि विजय म्हणतो तसं सगळे काही असे म्हातारे झालेले नाही आहेत, युवा आहेत. आणि सगळ्यांना एक ती जी काही आपली जी क्षुधा आहे ती शमवण्याची संधी मिळवण्यासाठी विनायक सारख्या लेखकांची गरज आहे. आणि विनायक यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अगदी कमी वेळामध्ये त्यांच्याजवळ उपलब्ध असताना आम्ही काल संध्याकाळी त्यांना दिवाळी अंक शेअर केला. त्यातनं त्यांनी पूर्ण दिवाळी अंक नजरेखालून घालून प्रकाशन समारंभाचं त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यानंतर नरेंद्र बंडबे सर आले. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी त्यांचे इनपुट्स दिले. भाषा कशी असायला पाहिजे किंवा आत्मसात काय काय भाषेने करायला पाहिजे हे तर आम्ही विदर्भातले आणि मराठवाड्यातले लोक पहिलेपासून म्हणतो की भाषेने आम्हाला आमच्या बोली भाषा किंवा आमचे शब्द आत्मसात करायला हवे. ते पुढे जाऊन ते म्हणतायत की शॉर्ट मेसेजेस आणि स्लँग लँग्वेजेसचे शब्द पण भाषेने ॲक्सेप्ट करायला हवे. तर याला निश्चितच दुजोरा आम्ही देतो. त्यानंतर सर्व लेखकांचे आम्ही आणि लेखक कवी यांचे सगळ्यांचे आभार मानतो की फार थोड्या वेळामध्ये त्यांनी त्यांचं साहित्य आम्हाला विनामूल्य प्रोव्हाइड करून दिलं. आणि कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता त्यांनी ते कमी वेळामध्ये आमच्याशी शेअर केलं. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. त्यानंतर आशिष जाधव सरांनी पण काल फोन केल्यानंतर प्रवीण काकांनी फोन केल्यानंतर 1 सेकंदाचाही वेळ न घेता हो मी येणार आहे, मी बोलेल, मी पूर्ण वेळ थांबेल. आणि त्या बोलल्याप्रमाणे ते पूर्ण वेळ आपल्यासोबत आहेत. तर त्यांचंही मी आभार मानतो. आशिष जाधव सरांना आम्ही आता पाहुणं मानतच नाही आहोत बऱ्याच दिवसांपासून. आम्ही त्यांना आमच्यातलं मानतोय. कारण काम आमच्यातलं मानतोय त्याचं पण एक रिझन तुम्हाला सांगतो की नरेंद्र बंडपे सरांना या स्पेसवरती आणण्याचं पूर्ण श्रेय आशिष जाधव सरांचं होतं. आणि त्यांनी त्यांना उद्युक्त केलं आणि या स्पेसवरती एक खूप चांगला असा विषय आम्हाला कुब्रिकच्या रूपाने ऐकायला मिळाला. तर धन्यवाद आशिष सर. तुमच्याकडनं आम्ही यापुढे पण अशाच गोष्टी करवून घेणार आहोत आणि तुम्ही आम्हाला मदत करणार याबद्दल आमच्या मनामध्ये किंचितही शंका नाहीये. त्यानंतर खडस यांना मी तुमच्या समोर बोलता करेन एक दिवस. मराठीतला एक विचारवंत आहे आणि खूप वेगळ्या लेवलचा माणूस आहे. खूप अथांग वाचन आहे आणि त्यापेक्षा त्याची अडॅप्टॅबिलिटी फार चांगली आहे. त्याचंही एक दिवस आपण स्पेस करू. धन्यवाद. धन्यवाद आशिष दादा. सुहास एक डॉक्टर संदीप देशपांडे सर पण आलेले आहेत. हा, संदीप देशमुख सर पण आहेत आपल्यासोबत. संदीप देशमुख सर पण आपल्यासोबत पहिलेपासून जुळलेले आहेत आणि अर्ध तर ते कायम जुळलेलंच असतात. हिज बेटर हाफ इज ऑलवेज विथ अस.
जो बेटर नाहीये हाफ तो म्हणजे असं नाही म्हणणार मी, पण दुसरा हाफ कधी कधी असतो, कधी कधी नसतो पूर्ण. तर संदीप सर पण सुरुवातीपासून आपल्यासोबत आहेत. अ, यानंतर मी आभार मानू इच्छितो कल्पेशचे आणि तेजाचे, कारण यांचे आभार नाही मानले तर तो कद्रूपणा होईल आमच्या सगळ्यांचा, आमच्यामधल्या. कारण सगळ्यात जास्त एफर्ट्स हे या दोघांनी या सगळ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी दिलेले आहेत. तेजस पेडणेकर हा जो आमच्यातला सगळ्यात कमी वयाचा आमचा सहकारी असं म्हणू शकू, यंग म्हणू शकू. कमी वयाचा म्हटल्यावरती आम्हाला म्हातारपण आल्यासारखं वाटेल, पण म्हणजे यंगेस्ट जो सहकारी आहे त्यांनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून ह्या पूर्ण आउटलेट त्यांनी तयार केलेल्या आहेत. पूर्ण कंटेंट त्यांनी तयार केलेला आहे आणि बाकीचा सपोर्ट हा कल्पेश परब यांनी त्याला दिलेला आहे. या दोघांनी विशेष मेहनत घेतलेली आहे पूर्ण हे आउटलेट, आणि फार कमी वेळामध्ये, म्हणजे अगदी सांगायचं झालं तर दिवाळी अंकामध्ये जे मनोगत तुम्हाला मिळेल ते मनोगत आज सकाळी 8:30 वाजता फायनल झालंय आणि ते 8:30 वाजता फायनल झाल्यानंतर त्या अंकामध्ये समाविष्ट झालेलं आहे. तर या लेवलचं डेडिकेशन या दोघांचं आहे. त्यानंतर मी जगतानंद सर, प्रवीण काका, विद्याताई, शिवाजी सांगळे सर या सगळ्यांचा आभार यासाठी मानेल की त्यांनी कंटेंट काय असायला पाहिजे, शेखरचं नाव सुटतंय त्यातनं, शेखर पण या सगळ्या कंटेंट काय कसं असायला हवं, त्याच्यामध्ये आपण काय ॲड ऑन करायला पाहिजे किंवा काय आपण थोडंसं एलिमिनेट करायला पाहिजे, या गोष्टींवरती त्यांचा पूर्ण वेळ दिला आणि दिवाळी अंकाला अगदी छान पद्धतीमध्ये आपल्या समोर मांडले. त्यानंतर बाकीचे राहिलेले जे आमचे सहकारी आहेत, प्रवीण सानप तर आमचा मूळ पुरुष आहे. त्यानंतर मला बाकीचे बरेच लोक आहेत, तुषार सर आहेत, प्रतीक अरसडे आहे, जितू सर आहेत, जितेंद्र गायकवाड आमचे एक सहकारी गेवराईमध्ये जे शिक्षक आहेत ते आहेत, रश्मी मदनकर ताई आत्ता होत्या. सॉरी, माझ्याकडनं कुठले नाव सुटत असेल तर मला तेवढी क्षमा असावी तुमच्या सगळ्यांची. पण ही जी वारी आता सुरू झालेली आहे, ही वारी 3 वर्ष 3 वाऱ्या म्हणजे पंढरीची वारी तरी दर एकादशीला असते, म्हणजे 15 दिवसाला असते. ही वारी दर आठवड्याला आहे. आणि त्याच्या पुढे एक पाऊल वाचन वारीचा आम्ही सुरू करतोय. आणि मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे जसं वारीमध्ये आपण म्हणतो, वारीमध्ये एकमेकांना भेटताना वारकरी म्हणतात माऊली, त्यांना मग ती स्त्री असो, पुरुष असो, बालक असो किंवा प्रौढ असो, या सगळ्यांच्या पायावरती डोकं ठेवताना त्यांना जसं म्हणजे स्वत्व विसरून ते डोकं ठेवत असतात, तसं इथे सगळे स्वत्व विसरून सगळे कामं करतात. कोणाला काय काम दिलं आहे हे कधीच कोणी त्याच्यावरती चर्चा करत नाही. कोणी काय काम केलं आहे ते पण तुम्हाला समजू देत नाहीत. तर अशाच ही वारी अखंडपणे सुरू राहो यासाठी तुमचं सर्वांचं पाठबळ आवश्यक आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि परत एकदा विनंती करतो की जे काही दाते आहेत, त्यांना दातृत्व दाखवण्याची एक संधी आहे. आम्ही कुठल्याही पुस्तक किंवा पैसे स्वरूपामध्ये तुमच्याकडनं देणग्या स्वीकारणार नाही आहोत. पुस्तकांचे जे काही भेट आहे ती तुम्हाला योग्य व्यक्तींचे पत्ते आम्ही तुम्हाला शेअर करू. त्यांना डायरेक्टली तुम्हाला करायची इच्छा असेल तर त्यांना सेंड करावं. एक ती अभिनव संकल्पना आजच्या दिवशी आम्ही सुरू करण्याच्या विचारात आहोत. तर त्या संकल्पनेला आपली मदत म्हणून आपण मदत कराल ही आमची अपेक्षा आहे आणि ती खात्री पण आहे. तर मी थांबतो. धन्यवाद सगळ्यांचे. परत एकदा आभार मानतो आणि थांबतो. संदीप सरांना बोलायचं आहे. संदीप देशमुख सर बोला. डॉक्टर संदीप देशमुख बोलतो. मी ओपीडीत होतो, ऐकतोय. मी बिझी असल्यामुळे जॉईन होऊ शकलो नाही. पण तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. मराठी वाङ्मयामध्ये हे तुम्ही एक सोनेरी पानच जोडलेलं आहे. सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यावर असे दिवाळी अंक प्रकाशित झाले की नाही मला माहीत नाही.
पण जगदानंद सर, प्रवीण कळंत्री सर, प्रवीण सानप, वारे, परत शेखर आणि डॉक्टर विद्या देशमुख सगळ्यांनी कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि सतत 3 वर्ष तुम्ही ती बाळगताय आणि असं सुरू ठेवा. 25 वर्ष 50 वर्ष असंच हे सुरू राहू दे. महाराष्ट्रातली माणसं चळवळ करायला कधी मागं पुढं नसतात, तर नेहमीच पुढे असतात. तर मी फक्त एक नजर टाकली सगळ्यांच्यावर. थोडे विज्ञान लेख कमी आहेत तरी एक व्हॅक्सिन दरवर्षीच्या अंकात प्रत्येक दिवाळी अंकामध्ये ज्या वर्षी ज्या ज्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्याचा एक लेख असावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण वर्तमानपत्रात सुद्धा आणि बाकीच्या सगळ्या दिवाळी अंकात पण नोबेल विजेत्यांविषयी आपल्या मराठी वाङ्मयामध्ये असं भाषांतरित केलेलं साहित्य सुद्धा नसतं, म्हणून डॉक्टर विद्यांनी तो लेख लिहिलेला आहे. सगळ्यांची लेख छान आहेत. त्याची छपाई म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण, सॉफ्ट कॉपी इज अ व्हेरी ब्युटिफुल. लव्ह टू रीड ऑल आर्टिकल्स अँड विश यू ऑल द बेस्ट. आणि असं सुरू ठेवा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. मला इथे एक दाता मिळाले आहेत. म्हणजे घातलेल्या साधेला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि शिवाजी सांगळे सरांनी 3 पुस्तकं देण्याचं कबूल केलेलं आहे. तर सुरुवात पण झाली आहे. नवीन उपक्रमाची सुरुवात ही या उपक्रमासोबतच होते आहे. त्याबद्दल थँक्यू. आणि एक नाव माझ्याकडनं सुटलं होतं. अमर पवार सर आमचे आहेत. त्यांचे पण आभार मला मानायचे, कारण ते पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत होते. आणि लेट्स रीड इंडिया हे एक हँडल किंवा एक संस्था आहे, त्यांचे पण आभार आम्ही या स्पेसच्या मार्फत आणि या कार्यक्रमाच्या मार्फत मानतोय. धन्यवाद. प्रवीण काका. धन्यवाद मित्रांनो. हा आमचा दिवाळी अंकाचा पहिला प्रयत्न होता आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये तो आता तुमच्या समोर येतोय. जसा असेल तसा. खरं तर यासाठी जो लेखकांचा भडीमार झाला त्याच्यात निवड करणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती, पण ती सुद्धा साध्य झाली. आणि तांत्रिक बाजू तर फक्त ऑलमोस्ट तेजस पेडणेकर आणि कल्पेश परब या दोघांनी समर्थपणे सांभाळली. तर आता हा अंक आपल्या सेवेत सादर झाला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चित अपेक्षित आहेत. तर या प्रतिक्रिया जशा जमतील आम्हाला सांगा. तर मग आपण आता सुहास थांबायचं आता. हो काका, थांबूया आपण. तर आता आपण इथं थांबूया आणि परत भेटूया शनिवारी आपल्या रेग्युलर स्पेसमध्ये पुस्तक आणि बरंच काहीच्या. सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.